आजच्या आपल्या साहित्य संगमच्या 422व्या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्याला माहीत आहे की यंदा सुप्रसिद्ध साहित्यिक ललित लेखक रवींद्र पिंगे यांची जन्मशताब्दी चालू आहे. 13 मार्चला त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली. त्यामुळे हे वर्ष पिंगे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आपण साहित्य संगमने असं ठरवलं आहे की यंदा सगळ्या मासिक कार्यक्रमामधून त्यांची पुस्तकं वाचायची. साधारणतः 10 कार्यक्रमामध्ये आपण ही पुस्तकं वाचणार किंवा 11. एक आपली साहित्यिक सहल असते, त्या साहित्यिक सहलीमध्ये सुद्धा कदाचित आपण त्यांचं पुस्तक वाचू शकतो. पण किमान 20 ते 22 पुस्तकं त्यांची आपण वाचणार आहोत. एकूण त्यांची 40 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सतत त्यांनी 50 वर्ष लेखन केलं. 50 वर्षापैकी त्या कालावधीमध्ये त्यांनी 40 पुस्तकांचं लेखन केलं. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या ललित लेखनामध्ये भरपूर माहिती असते. म्हणजे माहिती प्रचूर लेखन हे क्वचितच असतं. ललित लेखन माहिती देणारं लेखन वेगळं असू शकतं, परंतु ललित लेखन माहिती देणारं म्हणजे त्यांच्या कुठल्याही पुस्तकामध्ये आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळी भरपूर माहिती मिळते. उदाहरण सांगतो एक, पंडित जितेंद्र अभिषेकी आपल्या सगळ्यांना गायक, मोठे शास्त्रीय गायक, आपल्या मराठी रंगभूमीला ज्यांनी एक नवी दिशा दिली असे प्रयोगशील संगीतकार, असा त्यांचा परिचय आहे. परंतु पिंगेंच्या एका पुस्तकामध्ये पायाभूत जितेंद्र अभिषेकी असा एक लेख आहे. त्या लेखात ते असे माहिती देतात की उमेदीच्या काळात जितेंद्र अभिषेकींनी कथा लिहिल्या आहेत आणि 1 आणि 2 नव्हे, एखादा कथा संग्रह निघावा इतक्या कथा त्यांनी लिहिल्या. आणि त्या दीपावली नावाच्या दिवाळी अंकामध्ये त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. चित्रकार दीनानाथ दलाल जे होते त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मुळात विजय तेंडुलकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कथा लिहा आणि त्यांच्या कथा लिहिल्या. आता ही माहिती आमच्या दृष्टीने नवीन, कारण अभिषेकी बुवा म्हणजे गायक. किंवा आणखीन एक माहिती मुद्दाम सांगतो की सावरकरांना आपण स्वातंत्र्यवीर असं जे म्हणतो, आमच्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्यवीर ही पदवी आचार्य अत्रेने दिली सावरकरांना. परंतु त्यांनी एका लेखामध्ये ही माहिती अशी दिली, खरी माहिती. ते असं म्हणतात की सावरकरांना स्वातंत्र्यवीर हे बिरुद सर्वप्रथम पंडित काव्यतीर्थकार वैशंपायन यांनी सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर असा केला होता. पुढे आचार्य अत्रे यांनी सावरकरांना जाहीरपणे स्वातंत्र्यवीर असं म्हटलं. आपल्या लेखनात सातत्यानं त्याने ते बिरुद वापरलं. त्यामुळे हे बिरुद लोकमान्यता पावलं आणि आचार्य अत्रेंनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली असं रूढ झालं. वास्तविक सावरकरांना स्वातंत्र्य पदवी आचार्य अत्रेंनी दिली नव्हती, पण पुढे ते म्हणतात की अत्र्यांना मात्र आचार्य ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यांनीच दिली होती. तर अशा प्रकारची माहिती ते देतात. आणि एक त्यांनी छोटंसं उदाहरण एका लेखात सांगितलं. आपण पत्रकारितेच्या क्षेत्रात एक बाळशास्त्री जांभेकर असं नाव घेतो, त्यांच्या नावाने पुरस्कार पण दिला जातो. तर ते असं म्हणतात की ते बाळशास्त्री जांभेकर हे नाव नव्हे, तर बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर, त्यांच्या वडिलांचं नाव जे गंगाधर ते शास्त्री होते. इथे बाळशास्त्री म्हणतात तर बाळ हे शास्त्री होतं. तर असं बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या अशा बारीक बारीक गोष्टी त्यांच्या पुस्तकात आपल्याला मिळतात. वेगवेगळे नवीन शब्द, परवा मी सांगितलं की नवीन नवीन शब्द त्यांनी तयार केलेत. साधं मरण म्हणजे एखादा माणूस निधन पावल्यानंतर त्याचं वर्णन करण्यासाठी कितीतरी शब्द त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारचे एक वेगळ्या प्रकारचे ललित लेखक, सातत्यपूर्ण लेखन करणारे, विशेषतः टिपण काढून लेखन करणारे, म्हणजे ते कुठेही गेले कोणाबरोबर चर्चा झाली की लगेच टिपण काढायचे, हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि दुर्गाबाई भागवतांनी त्यांना ही सवय लावली असं ते सांगतात. कारण आपली स्मृती जी असते ती कधी कधी दगा देते. त्यामुळे ते काय म्हणतात, ते फिरायला गेले त्याने टिपण काढून ठेवलं, मग कधीतरी त्या टिपणाच्या आधारे ते लेखन करायचे. तर असं शास्त्रशुद्ध रित्या लेखन करणार आहे. ते सतत म्हणायचे की कोऱ्या कागदाची हाक मला ऐकू येते आणि आम्ही लिहायला बसतो. आणि त्यांचं म्हणणं असं की नवोदित लेखकाने सतत लिहित राहिलं पाहिजे, काही ना काही रोज लिहायचं. आणि लिहून लिहून हळूहळू आपल्याला लेखनाची गती प्राप्त होते. आणि विशेष म्हणजे नवोदित लेखकाने त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. स्वतःहून ते पत्र लिहायचे, म्हणजे कोणाचं नवीन वाचलं तर ते पत्र लिहायचे. आणि त्यांची पत्र लिहायची पद्धत जी ती नेहमी ते पोस्टकार्ड लिहायचे. पोस्टकार्डवरती तेवढाच मजकूर एकदम
अल्पाक्षरी असे त्यांची ही पोस्टकार्ड, मला आलेली ही पोस्टकार्ड त्यांची आहे, एवढंच लिहायचे. आणि शेवटी त्यांचा शब्द असायचा, बाकी श्रीराम कृपा. सगळं लिहायचे, तुमच्या लेखनाविषयी लिहायचे, अधिक आपण काय सध्या आपलं काय चाललंय ते लिहायचे. आणि कोणाकोणाविषयी कोणी काय लिहिलं ते मी वाचलं, ते तुम्ही वाचा, सुचवायचे हे पुस्तक वाचा. अशा प्रकारे त्यांची प्रोत्साहनपर अशी पत्र, हे त्यांचं एक वैशिष्ट्य. आणि मला वाटतं मराठीमध्ये अशा प्रकारचा लेखक ज्याने नवोदितांना न विचारता न सांगता प्रोत्साहन दिलं असा दुसरा लेखक मी तरी माझ्या तरी वाचनात किंवा बघण्यात नाही. अशा प्रकारचे रवींद्र पिंगे यांची पुस्तकं आपण यावर्षी वाचणार आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले ज्येष्ठ सदस्य शरद यशवंत गावडे हे चिरेबंदी या पुस्तकावर बोलतील. चिरेबंदी हे ललित लेखसंग्रह तो आहे, तर त्यावरती ते बोलतील. आणि आपले माननीय अध्यक्ष सुभाष शेडगावकर हे स्नेहतरंग या पुस्तकावर, स्नेहतरंग हे व्यक्तिचित्र संग्रह आहे तो, म्हणजे त्यांनी भरपूर व्यक्तिचित्र लिहिलेत आपल्या सगळ्या लेखन, म्हणजे 50 वर्षामध्ये त्यांनी बरीच व्यक्तिचित्र लिहिली. जवळजवळ सांगतो तुम्हाला 300 भारतीयांचे व्यक्तिचित्र त्यांनी लिहिले आहेत, 300 भारतीयांची. त्याशिवाय प्रवास वर्णन त्यांची 101 आहेत. पाश्चिमात्य साहित्यिकांचे 200 परिचय, म्हणजे पाश्चिमात्य लेखक जे आहेत साहित्यिक त्यांचा परिचय आणखीन कोणी इतका केलेला नाही, हे त्यांचं कर्तृत्व. मानपत्र लिहिले, कधीतरी त्या वर्षभरात आपण मानपत्रांचं त्यांचं एकमेव पुस्तक आणि मराठीतलं एकमेव पुस्तक, मानपत्र जी देतात सत्काराला मोठमोठ्यांची, भीमसेन जोशी, लता मंगेशकर त्यांची मानपत्र त्यांनी लिहिलेली आहेत. आणि ते 60 मानपत्रांचं एक पुस्तक. आणि त्याच्यात एक गंमत म्हणजे त्यांनी स्वतःचं एक मानपत्र लिहिलं. प्रकाशकाने सांगितलं, ते संस्था जी आहे चतुरंग, त्याने सांगितलं तुमचं एक मानपत्र लिहा तुम्हीच, तर ते शेवटी दिलेलं आहे. असं ते एक पुस्तक आहे, कधीतरी आपण त्याच्यावरती चर्चा करू. अशा प्रकारे कर्तृत्व संपन्न असे ललित लेखक रवींद्र पिंगे. सुदैवानं माझा त्यांचा एका लेखाच्या निमित्ताने परिचय झाला. मी लिहिलेला एक लेख त्यांनी विवेक साप्ताहिकात वाचला आणि मग वेलिंगकर सरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यावेळी मी ते त्यांच्याविषयी लिहिलं. त्याच्यामध्ये गोमंतकाचं ऊर्जा केंद्र, प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर, तर तो लेख वाचून त्यांनी विवेकमधून माझा नंबर मिळवला, क्रमांक. आणि मग मला फोन पत्र लिहिलं आणि त्याच्यात काही सूचना पण त्यांनी केल्या. आणि तिथून मग आमची मैत्री झाली. मग त्यांनी मीरा प्रभू वेर्लेकर या गोव्याच्या लेखिका ज्या आहेत त्यांच्याकडे ते यायचे वगैरे, तर त्या मीरा प्रभू वेर्लेकरचा परिचय मुंबईवरनं त्यांनी मला करून दिला. आणि त्यामुळे मग त्यांची सतत मला पत्र यायची. त्यांनी दिलेली 2-3 पुस्तकं माझ्याकडे त्यांच्या सहीची आहेत. तर त्यानंतर मी आधी वाचत होतो, पण नंतर मी ज्यावेळी त्यांची पुस्तकं वाचली मग मला त्या पुस्तकांची गोडी लागली. जवळजवळ 20 ते 25 पुस्तकं त्यांची माझ्याकडे आहेत, जी उपलब्ध आहेत ती. बाकीची बरीच पुस्तकं उपलब्ध नाहीत. कदाचित यावर्षी जन्मशताब्दी असल्यामुळे त्यांची ती पुस्तकं परत जर आली तर आपण ते वाचू शकू. तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल या 2 पुस्तकांच्या परिचयाने की पिंगे यांचं लेखन, त्याचा दर्जा, आणि ते सतत लिहितात असं की समोर ते बसलेत आणि आपल्याशी बोलतात असं त्यांचं लेखन असतं. तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला शरद यशवंत गावडे, आपले ज्येष्ठ सदस्य, रमाकांत खलग हायस्कूलचे ते मुख्याध्यापक आहेत, इथले यजमान आहेत आणि विशेषतः नाटक हा त्यांचा आवडीचा प्रांत. तर ते चिरेबंदी या पुस्तकावर प्रथम बोलतील. साहित्य संगमच्या 422व्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. माझं खूपसं काम मांजरेकर सरांनी सोपं केलं, कारण प्रस्ताविकामध्ये बहुतेक गोष्टी रवींद्र पिंगे या लेखकाबद्दल आणि ललित लेखाबद्दल त्यांच्यानी या ठिकाणी सांगितले. त्यामुळे हे जे पुस्तक आहे, हे पुस्तकाचा परिचय करून द्यायचा झाला तर तसा 1 किंवा 2 तासामध्ये होणार नाही, कारण प्रत्येक ललित लेख जो आहे तो खूप सांगण्यासारखा आहे. पण असं वाटतं की प्रत्येक गोष्ट जर सांगायला गेलो तर खूपशा गोष्टी राहून जातील असं वाटतं मला. कारण सांगण्यापेक्षा वाचनामध्ये जी मजा आहे रवींद्र पिंगेच्या पुस्तकामध्ये, ती
सांगण्यात नाही, वाचण्यात आहे. म्हणजे म्हणून मी सांगतो काय तर वाचन करता असताना सुद्धा ही गोष्ट सांगावी, ती गोष्ट सांगावी, असं मला आजच्या कार्यक्रमातून असं हे होतं. परंतु ज्यावेळी ह्या सरांकडे पुस्तक एक दिलं आणि माझ्याकडे एक दिलं म्हटल्याबरोबर माझ्यावेळी वेळेचं बंधन आलं. अरे 2-2 पुस्तकं सांगायची म्हणजे वेळ खूप लागेल. तरीसुद्धा एक प्रयत्न करतो माझ्या परीने. मी थोडं लिखाणही केलेलं आहे. कारण रवींद्र पिंगे या लेखकाचं ज्यावेळी आपण सांगतो त्यावेळी हे कसे व्यक्त करू शकतात, कारण त्यांचं पुस्तकांच्या घरात सध्या वावरत आहेत, सतत पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. आम्हाला वेळ कमी मिळतो. मी सुद्धा थोड्या प्रमाणात वाचन करतो. त्यामुळे ते जसं सांगू शकतात की एक शब्द बघून सगळं त्याचा इतिहास, तसं मी सांगू शकत नाही. परंतु म्हणून लिखाणाच्या द्वारे ते एक व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चिरेबंदी हे रवींद्र पिंगेचं ललित लेखन केलेले 26 लेख आहेत आणि या 26 लेखावरती मी बोलणार आहे. सुरुवात करतो ते हे वरचं जे चित्र दिसतं आहे म्हणजे मुखपृष्ठ छायाचित्र ते राजेंद्र मंत्री यांनी आतलं आणि बाहेरील असं केलेलं आहे आणि मलपृष्ठ छायाचित्र सांबप्रसाद पिंगे यांनी केलेलं आहे. मुलगा, हम्म, त्यांचा मुलगा मुलगा. सांबा प्रसाद. आता हे जे मुखपृष्ठ आहे बघा, छायाचित्र दिसतंय आपल्याला, त्याच्यामध्ये जर विचार केला, मला जे सुचलं ते मी सांगतो. एक झाड आहे, वरच्या झाडाच्या फांद्या सुकलेल्या आहेत, खाली त्यांच्या फांद्या आहेत आणि त्याला पानं आहेत आणि फुलं आहेत. हे बघितल्यानंतर असं वाटते की या ललित लेखामध्ये आनंद आहे, उत्साह आहे आणि उदासीनता सुद्धा आहे. हे वरचं जर असं बघितल्यानंतर हे खूप दुःख कसं दिसतंय. म्हणजे कदाचित एवढं मी लिखाण करत असेल त्याच्यामुळे माझी पुस्तकं कोण वाचणार की नाहीत, असा त्यांच्याकडे एक प्रश्नचिन्ह उभा राहतो. कारण पूर्वीचं आणि आताच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून ही एक उदासीनता यामध्ये दिसते आणि इथे खाली जे पानं आणि फांद्या दिसत आहेत ना, एक आनंद, उत्साह असा प्रकारचं मला जाणवलं. त्याच्या पाठीमागे एक खिडकी आहे. त्या खिडकीचा कलर आहे ना, तो रंग आहे तो निळा आहे, शांत, शीतल अशा पद्धतीचा आहे. पानांचा काळोख आहे. म्हणजे जीवनामध्ये जशी दुःख येतात तशी त्यांच्या या संपूर्ण लिखाण करत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये अशा खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि जी भिंत दिसते आहे ती रखरखीत दिसते आहे. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर थोडक्यात सांगायचं झालं तर कभी खुशी कभी गम असा प्रकार त्यांच्या जीवनामध्ये आहे. हे मुखपृष्ठातून जाणवलं. तुमचा विचार करण्याचा वेगळा असेल आणि माझा वाचन केल्यानंतर मला हे जाणवलं की या पद्धतीचं त्यांचं या ललित लेखामध्ये लिखाण आहे. बरोबर. कारण 26 ललित लेख आणि त्याचं एक साधारण जसं सरांनी सांगितलं की या मुद्द्याचे आपण थोडंफार सांगितलं पाहिजे. मग त्या मुद्द्याप्रमाणे एक सुरुवात करतो. असा एक प्रश्न आहे की यामध्ये जे सगळे ललित लेख रवींद्र पिंगेने लिहिले ते अर्थपूर्ण आहेत का? तर होय, खरंच अर्थपूर्ण आहे. त्याला प्रत्येक शीर्षक दिलेलं आहे ना, यथायोग्य आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्या ललित याचं लिखाण केलेलं आहे, लेखांचं, त्याला बरोबर शीर्षक आहे. म्हणजे तो कसा कळतो? सुरुवातीला कळत नाही. ज्यावेळेस सगळं वाचन केल्यानंतर शेवटी त्याचा जो अर्थ येतो त्याच्यानंतर कळतो की खरंच तर बरोबर आहे म्हणून. एवढे 26 ललित लेख जे लिहिले ना, त्याला यथायोग्य असे शीर्षक रवींद्र पिंगेने दिलेले आहे. आणि एक सांगायचं म्हणजे याचा थोडक्यात परिचय यांच्यानी परिचय करून दिला तरी सुद्धा मला वाटतं त्यांचं जे जीवन कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू आणि त्यांच्यानी ज्या वयामध्ये लिखाणाला सुरुवात केली तिथून ते कधीच थांबले नाही. थोडक्यात एक परिचय करून देतो आणि नंतर मी ललित लेखाला सुरुवात करतो. त्यांचं पूर्ण नाव रवींद्र रामचंद्र पिंगे. जन्म त्यांचा 13 मार्च 1926 साली मुंबई, महाराष्ट्रामध्ये झाला. मृत्यू त्यांचा 17 ऑक्टोबर 2008 विलेपार्ले, मुंबई, महाराष्ट्र. म्हणजे एकूण त्यांचं 81 वर्षाचं आयुष्य
आणि शेवटी ते कर्करोगाने त्यांचं निधन झालं. आता ते साहित्य जो प्रकार आहे, म्हणजे त्या साहित्य प्रकारामध्ये व्यक्तिचित्रण, ललित लेखन, प्रवास वर्णन आणि साहित्य परिचय, प्रसिद्ध साहित्य कृती म्हणजे ज्यांच्यानी इतकं साहित्य लिहिलं त्याच्यामध्ये सर्वोत्तम रवींद्र पिंगे, शतपावली, पश्चिमेचे पुत्र, आनंदाच्या दाही दिशा, देवाघरचा पाऊस. त्यांचे जे वडील होते ते रामचंद्र परशुराम पिंगे, त्यांचा इतिहास आहे तो नंतर मी सांगतो. आई सुभद्राबाई रामचंद्र पिंगे, अपत्ये सांप्रसाद पिंगे आणि चित्रावा. त्यांना जे पुरस्कार लाभले त्यामध्ये सोलापूरचा समृद्ध लेखन केल्याबद्दल दमाणी साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे 3 पुरस्कार, राष्ट्रीय कथा पुरस्कार, कोकण साहित्यभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. त्यांचा जन्म जो आहे ते विजयदुर्ग जवळच्या उफळखेड्यातले म्हणजे कोकणातच झाला. त्यांची हयात संपूर्ण मुंबईमध्ये गेली. जन्म त्यांचा गुढीपाडव्या दिवशी झाला, हे विशेष. मुंबईच्या गिरगावातील कांदेवाडीतील केशवजी नाईकच्या चाळीत त्यांचा जन्म झाला. आई व वडील दोघेही मुंबई नगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक, नंतर मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. विद्येचे बाळबोध त्यांना घरच्या वातावरणातच झाले. रवींद्र यांचा लहानपणापासून त्यांना वाचनाची खूप आवड होती. गिरगावातील चिकित्सक शाळेत शिकत असताना त्यांनी हस्तलिखित मासिकाचे लेखन आणि संपादन केले. आणि कविता म्हणजे सगळ्या पद्धतीचं म्हणजे प्रवास वर्णन म्हणा किंवा कथा म्हणा किंवा ललित लेखन म्हणा, पण कवितेला कधी हात घातला नाही त्यांनी. म्हणजे कविता लिहिण्याचं धाडस त्यांनी कधीच केलं नाही. 1945 मध्ये पिंगे विल्सन महाविद्यालयात येथील ग्रंथालयात वाचनाचा मनमुराद आनंद त्यांनी लुटला आणि वाचता वाचता स्फुट लेखन, वाङ्मय घटकांचे वृत्तांत लेखन, पुस्तकावर अभिप्राय लिहिणे आणि तिथूनच लेखनाचा प्रवास त्यांचा सुरू झाला. म्हणजे विल्सन महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांचा प्रवास लिखाणाचा सुरू झाला. 1955 मध्ये मौज साप्ताहिकात युसुफ मेहर अलीची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्री गणेशा केला. म्हणजे त्यांनी श्री गणेशा कुठून सुरू केला तर इथून त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. पुढे 50 वर्ष 40 ग्रंथांची निर्मिती केली. म्हणजे जसं प्रस्ताविक 40 ग्रंथ त्यांनी लिहिले. त्याची खास वैशिष्ट्य होती लिखाणामध्ये. ती कशी कमी आहे की चपलक लेखन शीर्षके, त्याच्यानंतर अचूक व नेमकी शब्द योजना. म्हणजे हे लिखाण करता असताना आम्ही म्हणतो की हा शब्द इथे कसा काय येणार, पण सहजगत्या तो शब्द म्हणजे ढगाळ पडणे असं. म्हणजे ढगाळ गेले म्हणजे एखाद्या जवळ मृत्यू झाला तर आम्ही काय म्हणतो देहांत झाला, पण तसं नाही. त्यांनी तो योग्य शब्द त्या ठिकाणी, असे अनेक शब्द आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगणार. एकात्म, एकसंग आणि बंदिस्त भाषाशैली अशी त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत. आणि त्यांनी प्रसिद्ध असं लेखन केलं ते कुठल्या मौज, साधना, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा इत्यादीवरून त्यांच्यानी लेखन त्यांचं प्रसिद्ध झालं. त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे हे वाचत असताना साधारणतः नौदलाच्या हिशोब खात्यात म्हणजे कुठे कुठे त्यांनी नोकरी केली आणि नोकरी करत असताना आपल्याला जो नोकरीचा वेळ संध्याकाळचा मिळतो किंवा रात्रीचा मिळतो त्या वेळामध्ये त्यांनी लिखाण केलं. पण कुठे कुठे त्यांनी नोकरी केली ते ह्या लेखामध्ये आहेत. या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर तिथे कसं कसं मला सगळं अनुभव आला ते नंतर जसं म्हणतात टिप्पण काढण्याची त्यांना सवय होती आणि टिप्पण काढून ते लिखाण करायचे. असं ज्या ज्या ठिकाणी त्यांना अनुभव आला त्या त्या ठिकाणी त्यांनी टिप्पण काढायला सुरुवात केली. आणि कुठे कुठे गेलं बघा, नौदलाचा हिशोब खात्यात, रॅशनिंग कार्यालयामध्ये नोकरी, अर्थशास्त्र विषय घेऊन BA झाले, त्यानंतर मंत्रालयामध्ये नोकरी, तिथे 15 वर्ष नोकरी केल्यानंतर 1965 मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात सहाय्यक निर्माता म्हणून रुजू झाले. एका चैतन्यमय सृष्टीत दाखल झाल्याचा आनंद निवृत्तीपर्यंत त्यांना मिळाला. म्हणजे नोकरीपासून ते शेवटच्या निवृत्तीपर्यंत त्यांनी मनसोक्तपणे लिखाणाचा आणि आनंद जो असतो लिखाणाचा तो त्यांनी उपभोगला. 1955 मध्ये नभोनाट्य लेखन स्पर्धेत त्यांचा महापूर या नभोनाट्याला पारितोषिक मिळालं. दीपावलीच्या रौप्य महोत्सव निमित्त कादंबरी लेखन स्पर्धेत परशुरामाची सावली या कादंबरीला त्यांना पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे सुमारे 200 ललित लेख माणूस साप्ताहिकातून सतत 5 वर्ष प्रसिद्ध झाले असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे.
सर्वोत्तम रवींद्र पिंगे 300 भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्य साहित्य सेवकांच्या 200 परिचय, 100 प्रवास वर्णे, हजारो पुस्तके परीक्षणे, 60 मानपत्रे, 500 ते 600 ललित लेख, 50 कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखन संपत्ती. म्हणजे एवढं अफाट असं लेखन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. पिंगे यांनी आपल्या जीवनात वेळोवेळी त्यांना जो मार्गदर्शन लाभलं, म्हणजे हे सगळं करत असताना वेगवेगळ्या म्हणजे जितेंद्र अभिषेकी, पु ल देशपांडे, विदेन तेंडुलकर यांचा त्यांचा सहभाग लागला आणि त्यांचा लेखनामध्ये त्यांचा खूप फायदा झाला. ते कोण कोण तर पु ल देशपांडे आहेत, कुसुमाग्रज, वपू काळे, व्यंकटेश माडगुळकर, दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, वसंत बापड असे अनेक साहित्यिक, पंडित जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, किशोर आमोणकर, प्रभा अत्रे, यशवंत देव, सुधीर फडके या गान तपस्वी मंडळीचा दीर्घ सहवास त्यांना आपल्या या संपूर्ण दीर्घायुष्यामध्ये लाभला. रवींद्र पिंगे हे दुर्बीण, कॅमेरा, टिपणवही, जागृत नजर घेऊन भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत संपूर्ण भारतभर हिंडले. हिंडत असताना त्यांचा दृष्टिकोन असाच होता की कुठे जरी गेल्यानंतर आपण टिपण काढून त्यावरती लेखन करणं. हे कुठे कुठे गेले ते आसाममध्ये गेले, अरुणाचल प्रदेश, अंदमान पाहून ते कच्छच्या चिखल वाळूच्या रणात गेले, नर्मदीच्या तीरावर भटकले, दक्षिणेतल्या शृंगेरीचा सुळका सर करून ते तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर श्री शंकराचार्य मठापर्यंत पोचले आणि कृष्णेच्या डोहाकाठचं कविवर्य मर्ढेकरांचं चिमुकलं खेडं त्यांनी पाहिलं. तसंच अयोध्येला जाऊन बंदिवान श्रीरामाला दंडवत प्रणिपात केला. एवढं सगळं संपूर्ण भारतभर त्यांचं भ्रमण आणि ते करत असताना त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी ललित लेखामध्ये आपणही केला. त्याचे ललित लेख जे आहेत ते साधारण प्रसिद्ध झालेले, म्हणजे ते एक साधारण सांगतो आणि या ललित लेखापर्यंत पुढे पोचतो. मोकळं आकाश 1978, मुंबईचं फुलपाखरू 1978, बकुळ फुल मोहाची 1984, आनंदाची फुलं 1988, प्रकाशाची खिडकी 1989, केसरी कमळ 1992, आनंद पर्व 1994, सुखाचे पदर 1986, रिमझिम पाऊस 1997, माळावैली फुलं 1997 आणि शेवटचं आहे ते चिरेबंदी 2001. यामध्ये त्यांनी हे केलं. म्हणजे पहिलं त्याचं जे आहे म्हणजे आवृत्ती आहे ती 2001 मध्ये, 1 नोव्हेंबर 2001 मध्ये. पुस्तकाची जी वैशिष्ट्य आहेत, याच्यामध्ये जी वैशिष्ट्य दिलेली आहे म्हणजे ती मी काढली. म्हणजे कुठली कुठली वैशिष्ट्य आहेत या पुस्तकामध्ये जे मला जी भावली ती. बंदिस्त भाषाशैली आहे, अचूक आणि नेमकी शब्द योजना, अचूक ठिकाणी अचूक शब्द घालणं हे त्यांची एक कला आहे. त्याच्यानंतर एकात्म, वाक्य रचना करताना योग्य ठिकाणी योग्य शब्द आणि जसं म्हणतात तल्लक बुद्धी लेखनशैली, म्हणजे चपलक लेखनशैली, प्रेरक लेखन आणि सुसंगत शैली, सृजनात्मक लेखन. लेखनाचे मुख्य उद्दिष्ट वाचकांना आकर्षित करणे, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणे आणि त्यांना आनंदित करणे हे त्यांचं हे आहे. याच्यामध्ये एक साधारणतः ललित लेखन जे केलं याच्यामध्ये ते कसं कसं केलं एक त्या संदर्भात थोडं सांगतो मी. ललित लेखन म्हणजे खास प्रकारचं लेखन असतं ज्यामध्ये लेखक आपल्या भावना, कल्पना व आपल्या अनुभवांना सुंदर आणि आकर्षक पद्धतीने व्यक्त करतो. हे ललित एक लिहिता असताना हे जर मी सांगितलं म्हणजे जसं की बाकीचे लेखक आणि हे लेखक, म्हणजे मला वाटतं जर कोणाला लिखाण करायचं असेल किंवा लेखक बनायचं असेल तर रवींद्र पिंगेंचीच पुस्तकं वाचली पाहिजेत. अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. म्हणजे खरंच म्हणजे शब्द जर तुम्हाला भंडार जर हवं असेल तर रवींद्र पिंगेच्या लेखनाची पुस्तकं वाचली पाहिजे. लेखक जर व्हायचं असेल तर खरंच वाचलं पाहिजे. कारण त्यांचं जे लिखाण जे आहे ना, लहान लहान वाक्य आणि त्या म्हणजे आकर्षक, म्हणजे स्पर्श, म्हणजे जीवनाला स्पर्श करून जाणारी वाक्य आहेत. अशी सुंदर वाक्य त्यांनी यामध्ये मांडलेली आहेत. त्याच्यानंतर विचारांची स्पष्टता आहे, भाषेची लालित्य आणि लेखकाच्या भावनांची खोली आहे. हे लिखाण करत असताना त्या खोलीचा विचार करतो, त्या भावनेचा विचार करतो आणि त्यावरून ते लेखन करतात. तसे ते कल्पक लेखक, वाचकांना भावनिक आणि सौंदर्यपूर्ण अनुभव देणारे, लक्ष केंद्रित करणारे लेखक.
विचारांची आणि भाषेची लालित्य, विचारांची स्पष्ट मांडणी, भाषेचा योग्य वापर करून ते अधिकाधिक आकर्षण बनवले जाते, अशा पद्धतीचं त्यांचं हे आहे. आणि मुक्त चिंतन तसेच आत्मनिष्ठता. ललित हे आत्मनिष्ठ आहे आणि लेखकाच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून आणि अनुभवावरून आधारित आहे. म्हणजे कुठे त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचा अनुभव यावरती ते लेखन करतात. ललित लेखनांची शैली अनेकदा आकर्षक आणि प्रभावी आणि वाचकाला विचार करणारी आहे. या सर्व लेखनांचे स्वरूप आणि अभिव्यक्तीची उत्कृष्टता असलेली आहे. कायमस्वरूपी आणि सार्वत्रिक आवडीच्या कल्पना व्यक्त करणारे लेखन या ललित लेखामध्ये आहे. त्यांनी जी वाक्य रचना केलेली आहे ललित लेखनामध्ये, म्हणजे लेखक असण्यातला यश म्हटल्या काय, मी लेखक आहे, त्याला त्याचा भरपूर आनंद झाला. कारण त्यांनी जर लिखाण केलं की माझी कोणीतरी पुस्तकं वाचताय, कधीतरी भेटले. रवींद्र पिंगे म्हटल्याबरोबर असे काही वाचक असतात, ते वाचक पुस्तक वाचल्यानंतर रवींद्र पिंगे शोधतात. वाचक समजा मी असेल तर मी रवींद्र पिंगे शोधतो कुठे आहेत, असा अनुभव त्याला या लेखामध्ये आलेला आहे. त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिलेला आहे. तो अनुभव साधारणतः मी सांगतो बघा. म्हणजे काही लेखक असतात, भरपूर लिहितात, एवढं लिहितात की रक्त आटतं सगळं, लिहिता जीवन संपतं. पण त्यांना एक प्रश्न पडतो की मी जे लिहिलेलं आहे ते माझे वाचक असणार काय? मी कोणासाठी लिहितो? तर वाचकांसाठी. पण ते वाचकांनी वाचलं पाहिजे, अशा पद्धतीचा अनुभव या ठिकाणी ते व्यक्त करतात. ते असे म्हणतात की, थोडंसं वाचतो मी. बघा, इतकं रक्त आटवून तुम्ही जे काही लिहिलेलं असतं ते वाचलं जातच किंवा वाचलं जाईल याची खात्री ब्रह्मदेव सुद्धा देईल, अशातला भाग नाही. वैशेषिक वाक्यरचना करतात. म्हणजे आपण जे लिखाण करतो ते कोणतरी वाचणार काय, असा त्यांना प्रश्न पडतो. पण आहे त्याच्यामध्ये बघा, R.K. नारायण हे इंग्रजीत लिहिणारे थोर भारतीय कादंबरीकार आहेत. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी अखेरीस काही एक निष्कर्ष काढला आहे. माय डेज मध्ये ते लिहितात, जन्मभर इतकं लिहिलं, त्याचं फलित काय? तर नाक्यावरचा वाणी मला कांदे बटाटे उधार देतो आणि पोस्टमन ओळख दाखवतो. हे असं R.K. नारायणन त्याबद्दल हे केलेलं आहे, जे त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि एक असं आहे की त्यांनी एक असा प्रसंग सांगितलेला आहे की रवींद्र पिंगे यांना बालपणाची एक आवड होती की माझ्या पोर वयामध्ये माझा हिरो माणूस म्हणजे रेल्वे इंजिन ड्रायव्हर, त्याला रेल्वे इंजिनमध्ये बसून रेल्वेमध्ये प्रवास करायचा असं लहानपणापासून त्याचं स्वप्न असतं. पण त्याचं ते स्वप्न पूर्ण जातं. पण किती वर्षांनी जातं? उतारत्या वयामध्ये त्याचं स्वप्न पूर्ण जातं. एकदा तो दक्षिणेच्या भाग फिरण्यासाठी रेल्वेमधून जातो. जाता 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 काय होतं माहिती आहे की सहज त्या ठिकाणी त्यांची जी रेल्वे असते ती रेल्वे एका रुळावरती राहते आणि दुसऱ्या गाड्यांना देण्यासाठी हे असतं, त्यांना एक सिग्नल पडलेला असतो. त्या ठिकाणी तो शब्द वापरतात ते, समोरून एक गाडी येणार असली की आमची गाडी एका स्टेशनवर सायडिंगला काढून ठेवली. सायडिंग म्हणजे सायटिंग असा शब्द वापरला, सायडिंग असा शब्द वापरला, म्हणजे सायडिंगला काढून ठेवली. त्याच्यानंतर ते पुढे जातात आणि ती तिथेच उभी राहते आणि बाकीच्या सर्व गाड्या अशा चालायला लागतात. इतक्यात काय होतं बघा, जो इंजिन ड्रायव्हर असतो, आता सिग्नल पडलं म्हणून तो उतरतो, त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो. तिथे एक शब्द वापरलेला आहे, पलाटावर. पलाटावर म्हणजे प्लॅटफॉर्मवरती. तो सहज ड्रायव्हर जो असतो तो रवींद्र पिंगेचा वाचक असतो आणि रवींद्र पिंगे या गाडीमध्ये आहे याची त्यांना कल्पना असते. म्हणून तो त्या याच्यावरून पलाटावरून जी शेवटच्या डब्यावरती हे लावलेली असते, म्हणजे कोण कोण याच्यामध्ये प्रवास करतो त्या सगळ्यांची यादी असते. ती यादी वाचण्यासाठी त्या ठिकाणी जातात. तर त्या ठिकाणी रवींद्र पिंगे नावाचं नाव ते वाचतात आणि खुश होतात. म्हणजे आपल्या या रेल्वे गाडीमध्ये ह्याच्यामध्ये कोण आहे, तर रवींद्र पिंगे आहे. सहज त्या ठिकाणी जे बसलेले असतात त्यांना विचारतात, पलाटा उतरला की मागच्या डब्यापर्यंत आला आणि आमच्या
डब्याच्या बाहेर प्रवाशाच्या यादीची चिकटलेली होती. तो ड्रायव्हर ती यादी निरखून वाचू लागतो. इतक्या जवळ आलेल्या ड्रायव्हरला पाहून माझी मुलं हरवून गेली. म्हणजे त्याची मुलं, त्याची अशी बायको आणि ती सगळेजण दक्षिणेच्या बाजूला प्रवास करायला गेलेली असतात, त्या रेल्वेमध्येच असतात. तो त्यांच्या शेजारी उभा त्यांच्या शेजारी उभी राहील. त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हर काका, काय वाचताय तुम्ही? ड्रायव्हर दयाळू होता. तो लेकरावर हेसकला नाही. म्हणाला, इथे रवींद्र पिंगे हे नाव कुठे आहे? कुठे आहे ते वाचण्यासाठी मी उभा आहे. ही प्रश्नोत्तर होईपर्यंत ती पलाटावर मुलांच्या दृष्टीआड झालेलो होतो. मुलं म्हणाली, हे आमचे बाबा कुठेतरी पेपर आणायला गेले आहेत. हे परतल्यावर मला इंजिनमध्ये भेटायला सांगा. म्हणजे त्या ड्रायव्हरने त्या मुलांना सांगितलं की तुमचे बाबा आल्यानंतर मला इंजिनमध्ये भेटायला सांगा. असं म्हटल्याबरोबर मुलं हे सगळं ऐकल्याबरोबर मुलांना जणू हातात चंद्र गवसला. म्हणजे ही वाक्यरचना खरंच बरी केलेली आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर साहेब मध्यम वर्गाचे होते, हसतमुखत ते होते, शिवाय मराठीत बोलणारे होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी विचारलं, मला आपण कसं काय ओळखलं? म्हणजे आले ते आणि ते गेले भेटायला. मी तुमचा वाचक आहे. म्हणजे रेल्वे ड्रायव्हर एक माझा वाचक आहे. त्याला आनंद झाला. अरे म्हणजे माझी तर कोणतरी पुस्तकं वाचतोय असं त्याला मनोमन वाटलं. अरे वा, बरं झालं. म्हणजे मुठभर त्याला मास चढलं. कोणाला? रवींद्र पिंगेना. अरे रेल्वे ड्रायव्हर वाचते म्हटलं त्याला सहज मास चढलं. झालं. नंतर पुढे पुढे त्यांनी माझ्या मुलाचा धीर चेपला आणि ड्रायव्हरला सरळ सरळ सांगितलं, काका आम्हाला घ्या ना इंजिनमध्ये, आम्ही येतो तुमच्या बरोबर. असं म्हणत म्हणत झालं ते. त्यांचं बातचीत सुरू झाली आणि सहज नम्रपणे रवींद्र पिंगेने त्यांना विचारलं की तुमच्या आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही ड्रायव्हिंग करता त्या ठिकाणी येऊ शकतो का? तुमची जर ह्या असेल, इच्छा असेल तर तुम्ही, इच्छा काय नाही, यायचं तुम्ही म्हणायला लागले. त्यांचं नाव होतं बोरिये आणि ते मृदू होते. नियम बियम ते नंतर पाहू, मुलांना आनंद महत्वाचा, येऊ दे त्यांना पुढच्या स्टेशनपर्यंत आणि सोबत तुम्ही चला, तुमची एक इच्छा मी पूर्ण करून देतो, वाटेत गप्पा करू. मुलांना स्वर्ग ठेंगणा झाला. म्हणजे रेल्वेच्या त्या ड्रायव्हराकडे बसून रेल्वेमधून जाणं म्हणजे त्यांचा एक वेगळाच विचार झालं. त्याच्यानंतर इच्छा कशी होती खरी त्यांची, रवींद्र पिंगेंची, की डिझेलचं इंजिन असलेली रेल्वे आणि कोळशाने ते घालून ते चालतात ती रेल्वे. म्हणजे खरं म्हणजे त्या रेल्वेमध्ये त्यांना बसायचं असतं. पण सोड, म्हणजे जशी म्हणतात बघा की यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी, लेखन कलेचा सन्मान झाल्याशिवाय क्षणभर वाटलं. मुलांनाही बिलकुल ध्यानीमनी नसताना एक सदा सुंदर अनुभव अनायसे मिळाला. आणि पण ते होतं डिझेलचं इंजिन आणि माझ्यावर नियतीने अगदीच अनपेक्षित असा कृपा कटाक्ष टाकला असं मनोमन रवींद्र पिंगेंना वाटलं. झालं. त्या ठिकाणी त्यांना एक समाधान वाटलं की आपण त्या ठिकाणी प्रवास केला म्हणून. आणि एक त्यांच्यानी पुढे एक प्रसंग असा सांगा की बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा काहीतरी एक समारंभ निघाला आणि त्या ठिकाणी आकाशवाणीचे अधिकारी समारंभांना सहजासहजी कधी नुसते हात हलवीत जात नाही, निदान त्या काळी जात असत. जाताना ते ध्वनिमुद्रण घेऊन जात. म्हटलं समारंभातील 4 वाक्य ध्वनिमुद्रित करून एखाद्या कार्यक्रमात श्रोत्यांना ऐकू. म्हणून दुसरा एक प्रसंग असा येतो की आकाशवाणीमध्ये काम करीत होते आणि त्यांना आकाशवाणीमध्ये काम करीत असताना रेल्वेचा आवाज असतो, म्हणजे त्यांच्या शिट्या, त्यांचा तो आवाज, परत ते कोळशाचं हे असतं बघा, म्हणजे ते फायरमॅन म्हणतात त्याला, म्हणजे कोळसा टाकतो तो. तो अनुभव त्यांना घ्यायचा होता आणि तो अनुभव त्यांनी तो घेतला आणि त्या ठिकाणी कोळशाच्या इंजिनचा आवाज मी ध्वनिमुद्रित करून घेऊ शकलो. म्हणजे त्या ठिकाणी तो त्याची जी इच्छा होती ती इच्छा त्या ठिकाणी पूर्ण झाली. आणि शिवाय असं करीत करीत हे सगळं अनुभव जे आहे ते अनुभव त्यांना खरंच मनापासून त्यांना ते म्हणजे त्यांच्या मनात होतं तसं ते झालं. आणि वाफेच्या इंजिनातून प्रवास करणारं माझं पोरके वय जपलेलं स्वप्न अनअपेक्षित रीतीने साकार होऊ लागलं. त्या ठिकाणी त्यांचं स्वप्न ते होतं, म्हणजे कोळशातून रेल्वेच्या ह्याच्यातून प्रवास करणं, म्हणजे इंजिनातून, आणि डिझेल हे दोन्ही त्यांचे प्रवास सुखदायी झाले. म्हणून या ठिकाणी त्यांनी असा शब्द वापरला लेखकाने की लेखक असण्याचा यश अनुपमेय आहे. म्हणजे माझी कोणीतरी दखल घेतली त्या ठिकाणी, माझी पुस्तकं वाचली, माझी जी इच्छा होती की रेल्वेतून प्रवास करून इंजिनच्या ठिकाणी बसून
त्या फायरमॅनच्या बाजूला त्याची जे दुःख किंवा त्याचा जे थंडीचे दिस असले तरी त्यांना कसं वाटायचं की घामाघूम व्हायचे, असा प्रकार तो. आणि त्याने तो अनुभवला त्या ठिकाणी. म्हणजे लहानपणीचं स्वप्न म्हातारपणी म्हणजे कितीतरी वर्षांनी त्यांचं ते पूर्ण झालं. हा अनुभव ह्या लेखामध्ये त्यांनी आपला नमूद केलेला आहे. म्हणून ते म्हणतात का, लेख असण्याचा यश अनुपमेय आहे. आणि या ठिकाणी हा झाला म्हणजे एरवी एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्ही हाताची टाळी गरज असते, त्यावेळी ती टाळी वाजते, असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. दुसरा आहे, आंधळ्याच्या गायी देव राखतो. म्हणजे आंधळा असतो, त्याच्या गायी असतात, पण राखतो कोण? देव. असे काही योगायोग आपल्या जीवनामध्ये जे घडले ते योगायोग त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आयुष्य म्हणजे फक्त योगायोग खेळ, दुसरं काही नाही, फक्त योगायोग. पदवीचं लॉकेट गळ्यात अडकून तो सचिवालयात चिकटलो, हा सुद्धा योगायोग. म्हणजे याचं हे काय माहिती आहे, म्हणजे याच्यामध्ये सचिवालयामध्ये चिकटलं बघा, ते त्या ठिकाणी त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला नाही, त्याच्या मित्राने अर्ज केला, त्यांनीच सही मारली आणि माझ्या नावाने पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये परस्पर अर्ज भरला. फी पण त्यांनीच भरली. मी परीक्षेला बसलो, मुलाखतीला न बोलण्याची माझी नेमणूक करण्यात आली. हा योगायोग. म्हणजे मुलाखतीला सुद्धा नाही, डायरेक्ट त्याची नेमणूक. म्हणजे असे योगायोग त्याच्या जीवनामध्ये भरपूर घडलेले आहेत. मी सगळं सांगत नाही, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी योगायोग झाला ते थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मंत्रिलियन कामकाजातल्या मराठीचा प्रवेश निव्वळ सुद्धा हा योगायोग. सुखद योगायोग दुसरा पदर असा की मुंबई राज्याच्या एकूण सांस्कृतिक विभागाचं दप्तर आपल्याकडे सोपवण्यात आलं. शासकीय पातळीवरच्या वाङ्मय स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वृद्ध लेखन कलावंतांना मानधन, सांस्कृतिक संस्थांना अनुदान, साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती, महाराष्ट्र कविपदाची निर्मिती, राजा केरकर वस्तू संग्रहालयाचं हस्ताक्षर वगैरे उपकारी कामांचा श्री गणेशा करण्याचं अभाग्य मला लाभलं. हा देवाचा कृपा प्रसाद. मम पोद्दारांना विलायतेला पाठवावं आणि शिल्पकर कर्मरकरांना पद्मश्री बहाल करावे हे प्रस्ताव अंतस्फूर्तीने मांडले आणि ते मंजूरही झाले. हे नाव मला सूचित. हा सुद्धा योगायोग. योगायोगाने आकाशवाणीची जाहिरात पटपडली. प्रोड्युसर नेमणे आहे. अर्ज टाकला, मुलाखतीला गेलो तर तिथले साहेब म्हणाले, हे पद राखीव आहे, तुम्ही याला अर्ज करू शकत नाही. हा धर्मीत परतले. पुढे योगायोग असा की त्या जागेवर निवड झालेल्या उमेदवाराने काही अक्षम्य उचापती केल्या. तो रंगेहात पकडला, तुरुंगात गेला. म्हणून पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र यावेळी पद राखीव नव्हतं. हा सुद्धा योगायोग. म्हणजे त्यांच्या जीवनात असा हा योगायोग पुढे होत गेला. त्याच्यानंतर असे अनेक योगायोग आहे त्याच्यामध्ये. सगळे जर गेलो वाचायला तर त्याला भरपूर वेळ लागेल. शेवटचं एक सांगतो मी. जे काही त्यांची जी वाक्य आहेत ती एक सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, एकदा काय झालं, घरी परतल्यावर बाबा म्हणाले, इतक्या मोठ्या माणसामध्ये माझा कसा काय निभाव लागणार कळत नाही. बाबा शांतपणे उद्गारले, अरे तुझ्यात काय कमी आहे? लक्षात ठेव, आंधळ्याच्या गायी देव राखतो. तू स्वच्छ हाताने आणि दयाबुद्धीने काम कर, ते तुझ्या हातात आहे. बाकी सर्व देव पाहून घे. म्हाताऱ्या बाबांचे शब्द खरे ठरले. योगायोगाने सहकारी दोस्त झाले, मदतगार झाले. 10 बोटं स्वच्छ ठेवून आकाशवाणीवर मी 20 वर्ष फुलं वेचली. वेळ येताच अप्रशुब्ध मनाने त्या इंद्रलोकातून पाय उतार झालो. आकाशवाणीवर आल्यानंतर माझं लेखन वाढलं. हे खरं लेखन त्याचं आकाशवाणीमध्ये रुजू झाल्यानंतर लेखनाला त्याला पुढे प्रोत्साहन मिळत राहिलं आणि तो त्याचं लेखन वाढत गेलं. आणि हे लेखन होतं ते बांधेसूद झालं. म्हणजे खरंच म्हणजे लेखन ज्या पद्धतीचं हवं वाचकाला तसं ते बांधेसूद लेखन त्या ठिकाणी झालं आकाशवाणीमध्ये असताना. हा सुद्धा योगायोगच असं रवींद्र पिंगे म्हणतात. मी साप्ताहिक माणूसमधून लिहू लागलो. सलग 250 ललितलेख त्या ठिकाणी लिहिले. म्हणजे माणूस या साप्ताहिकामध्ये त्यांनी 250 ललितलेख लिहिले. ते वाचून वि. स. खांडेकरांनी उमाळ्याने संपादक माझगावकरांना खुशीपत्र लिहिलं. माझ्या लेखणीची तारीफ केली. हे सगळे सुखद योगायोग. सेवानिवृत्तीनंतर अगदी योगायोगाने मी अंदमान निकोबार ते तुम्हाला सांगितलं मी स्वखर्चाने सहकुटुंब फेरफटका केला. माझ्या लेखनाला वाचक लाभले. लाभलेले वाचक टिकले. ही देवाची शारदेची कृपा. माझ्या जागी आज मी खुशाल आहे. दृष्टीआड चरायला गेलेल्या माझ्या गायी कृपाळू दैव राखतो आहे. म्हणजे हे सगळं करत असताना
कोण ना कोणतरी आपली दखल घेतो हे त्याला या ठिकाणी कळलं. जुन्या दुर्मिळ पुस्तकांचा राळा याच्यामध्ये कसं आहे की मुंबईच्या ठिकाणी गिरगावच्या आणि बाकीच्या परिसरामध्ये अनेक पद्धतीचे बुक डेपो आहेत बघा. त्या ठिकाणी अनेक पद्धतीची पुस्तकं, फुटपाथवरती पुस्तकं, ह्याचा जो जळा जो आहे त्यांना बघायला मिळाला. त्याच्यात या ठिकाणी काही जे वाक्य आहेत ती मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. जुन्या पुस्तकांच्या बाजारात म्हणजे एक त्यांच्यानी उदाहरण दिलं. कुठलं माहिती आहे? मेजर इंग्लंडचे पंतप्रधान हे एक लेखक, पण ह्यांचं कसं आहे माहिती आहे की दूरदर्शनवाल्यांनी त्यांच्यावर प्रश्नाची सरबती केली. त्याच्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर देताना पंतप्रधान मेजर म्हणाले, पंतप्रधानांना स्वीकारण्यात आनंद आहेच, आता मी देश बांधवांचे निकटचे प्रश्न घशाला लावीन. हे पंतप्रधान म्हटल्याबरोबर त्याला सगळं देशाचा विचार करावा लागला. खरे ते लेखक. आता पंतप्रधान झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीकडे मला लक्ष द्यावं लागणार, पण लेखन कधी करणार? म्हणजे लेखन माझ्या हातून होणार नाही याचं त्यांना दुःख झालं. पण ते आपण आपली भावना व्यक्त करतात या ठिकाणी आणि त्याचा परिणाम याच्यावरती जातो, रवींद्र पिंगेवरती जातो हे सगळं वाचल्यानंतर. कारण रवींद्र पिंगे यांना इंग्लंड म्हणजे लेखक जे आहेत, जे इंग्लंडचे म्हणा किंवा बाहेरच्या देशाचे म्हणा, त्यांची आवड भरपूर होती. म्हणजे इंग्रजीचं वाचन करणं हे सुद्धा भरपूर त्यांना आवडायचं. त्यामुळे ते वाचन करत असताना त्यांना जो प्रसंग त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेला आहे, म्हणजे त्यांनी दुःख प्रकट केलेलं आहे की म्हणजे मी पंतप्रधान झाल्यानंतर माझं लेखनाचं काय होईल, असं हा एक साधारण मी पॅराग्राफ आहे तो वाचतो. म्हणजे त्याचं पुढे त्याच्यावरती आहे म्हणून, पंतप्रधान स्वीकारण्यात आनंद आहेच, पण मी माझ्या देश बांधवांचं निकटचे प्रश्न घशाला लावीन. त्यांचं राहणीमान सुसह्य करण्यात माझा वाटा असेल. हे किती सुखाचं आहे, पण त्याचबरोबर काही वैयक्तिक सुख मी गमावून बसेन याचा विषाद वाटतो, सुटपुट लागते. उदाहरणार्थ, जुन्या पुस्तकांच्या बाजारात तासनतास घालवण्याचा माझा आवडता छंद आहे. हा रवींद्र पिंगेचा सुद्धा होता. सवड मिळाली की मी जुन्या पुस्तकांच्या विक्रींची दुकानं गाठतो, पण हे पुस्तक चाळ, त्या पुस्तकांची पानं वा चित्र बघ, असं माझं तासनतास चाललेलं असतं. तिथं मला कोणीही हुसकावून लावू शकत नाही. समाजसेवेच्या कुठल्याही कामाचं लष्ट इथे माझ्या मागे नसतं. माझा मी राजा. जुन्या पुस्तकांची भांडारं ही माझी विश्रांती स्थळं आहेत. पण आता पंतप्रधानाचा झगा चढवल्यावर माझ्या सभोवताली सुरक्षा सैनिकांचा पहारा असणार, त्याला इलाज नाही. ते बंदूकधारी लटांबर बरोबर घेऊन मी जुन्या पुस्तकांचा बाजार कसा काय गुंडाळणार? जुन्या पुस्तकांच्या बाजारात जो तो स्वतःच्या वेळेचा धनी असतो. आता मी सतत बांधलेला राहणार. जुन्या पुस्तकाचा भान हरपू बाजारात मी अंतकरण, हे माझं दुःख आहे. म्हणजे जुन्या पुस्तकाच्या बाजारातलं भान मी हरपणार याचं त्याला दुःख आहे. म्हणाला हे इंग्लंडचा जो पंतप्रधान आहे तो खरा वाचक, चांगला वाचक, आणि त्याला दुःख झालं की आता मी पंतप्रधानाचं काम करू काय, हे त्यांनी या ठिकाणी दुःख प्रकट केलं. त्याचा साहजिकच रवींद्र पिंगे यांच्यावरती हे झालेलं आहे. म्हणून तो ज्यावेळी कोकणात येतो, कोकणात गेल्यानंतर त्यावेळी कोकणातली परिस्थिती बिकट असते, वाचक कमी असतात आणि वाचक म्हणजे माझी पुस्तकं वाचणार कोण, म्हणून तो काय करतो की कोकणी म्हणजे पुस्तक शून्य कोकणी रामराज्य तेव्हा सुखात चालू होतं, असा त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. कंगाल कोकणी खेळल्याबद्दल लिहिलेलं आहे. आता ते घोर अज्ञान शिल्लक उरलेलं नाही, मात्र पुस्तकांची गरज आजही तिकडे नाही ती नाहीच. म्हणजे त्यावेळीस म्हणजे स्वतंत्रच्या काळामध्ये ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली त्यावेळी कोकणामध्ये ही परिस्थिती वाचकांची नव्हती. म्हणजे पुस्तकं होती, म्हणजे वाचणारे कोण नव्हते. त्यांचं म्हणजे लोकमान्य टिळकांचं सुद्धा हे झालं, म्हणजे उद्घाटन लोकमान्य टिळकांच्या शुभ हस्ते झालं काही पुस्तकांचं. त्यांच्यात दुकान जुनं होतं, मूळ मालक वृद्ध, हाताने बोटे होते. त्याच्यानंतर वाङ्मय प्रकाशन, विकी केंद्र, त्याच्यानंतर चिरंजीवी भावे, असे अनेक जे आहेत म्हणजे बुक डेपो आहे त्या ठिकाणी जुन्या पुस्तकांच्या ह्याच्यामध्ये ते राहिले. म्हणजे जुनी आणि दुर्मिळ पुस्तकांचा राळा त्या ठिकाणी त्यांना झाला. आणि काही डेपो आहेत मुंबईच्या ठिकाणी ज्या ठिकाणी नवीन नवीन पुस्तकं मिळत होती, त्या ठिकाणी सुद्धा ते गेले. आणि एकदा ते या ठिकाणी गेले कुठे माहिती आहे, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. बर्नार्ड शॉची अतोनात स्वस्त किमतीतली नाटकं, मूळ किंमत जेमतेम 9 आणे, म्हणजे त्यावेळेची पुस्तकं ही आण्यामध्येच चालायची, रुपयामध्ये नाही. 9 आणे, 5 आणे, 1.5 आणे, 2.5 आणे अशामध्येच चालायची. जुन्या प्रतीला 4 किंवा 6 आणे पडत.
लेखणीचा मी नेहमीचा गिरायक होतो, लाखाणीचा मी नेहमीचा गिरायक होतो. माझ्या हातातलं नेमकं अति दुर्मिळ जुनात पुस्तक पडे. मी ते उचललं की गल्ल्यावरचा बाबूभाई लखाणी शेठ हसत हसत म्हणे, तुम्ही रत्न पारखी आहात. काचेच्या ढिगाऱ्यातलं नेमकं रत्न तुम्ही हुडकून काढता बुवा. म्हणजे समजा त्याला जे हा पुस्तक असेल आवडीचं दुर्मिळ पुस्तक, ते बरोबर ते त्यामधून काढायचे आणि त्यावेळी ते टोमणा मारायचे. म्हणजे जो पुस्तक विकणारा होता बघा लखाणी शेठ बाबूबाई, तो बरोबर त्यांना टोमणा मारायचा. इतकं ते होतं. आणि काही जे डेपो होते ज्या ठिकाणी नवीन नवीन पुस्तकं मिळते, या ठिकाणी सांगितले आहेत की बॉम्बे बुक डेपो, पॉप्युलर बुक डेपो, असे अनेक डेपो आहेत, त्या ठिकाणी ती पुस्तकं मिळायची. असं संपूर्ण कुठे कुठे किती किती कुठच्या ह्याच्यामध्ये पुस्तकं मिळायची, किती किती आणायला मिळायची, याचं संपूर्ण वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. शेवटी एक हे सगळं केल्यानंतर त्यांनी आपल्या मनातले विचार व्यक्त केलेले आहेत बघा. रवींद्र भिंगे, जुनी दुर्मिळ पुस्तकं जमवणं ही एक नशा आहे. माणसं जुनी पुस्तकं जमीत सुटतात. मुंबई पुण्यातले रस्ते पालथे घालून मिळवलेली काही जामी पुस्तकं माझ्या संग्रहालयात आहेत, त्यापैकी काही ती मी सगळी पुस्तकं मी सांगत नाही. आणि शेवटी ते काय म्हणतात माहिती आहे, अशीच आणखी 5-50 दुर्मिळ पुस्तकं उन्हातानातून भडकून पोटाला चिमटा घेऊन मी गेल्या 40 वर्षात जमा केली, ती वाचली, जतन केली, आनंद लुटला. पण ह्या कागदी धनाचं पुढे काय करायचं, त्याचं काय होणार, आज तरी डोळ्यासमोर फक्त काळोख आहे. एवढं त्यांनी सगळं लिखाण करून म्हणजे जमा केली, पुस्तकं शोधली, पण पुढे त्याचं काय होणार हा काळोख. हे सगळं करत असताना आणि एक त्यांचा एक ललिता लेख आहे, तो क्रिकेटचं सुवर्णयुग. म्हणजे सगळ्यांना क्रिकेट माहीत आहे आणि स्वातंत्र्यपूर्वीपासून तर क्रिकेट हा युग चालूच आहे. त्याच्यानंतर आता क्रिकेट आहे ते कसं सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यावेळेचा जो क्रिकेट कसा होता याच्याबद्दल त्यांनी साधारण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, द्वारकानाथ सांजागीर आणि रवींद्र पाटकर क्रिकेटमधले ताज्या उमाळ्याचे मोठे चवदार लेखन करीत होते. हे क्रिकेटर, पण ते सुद्धा लेखन करायचे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्या मुंबईतल्या क्रिकेटबद्दलच्या आठवणी 60 वर्षापूर्वी म्हणजे 60 वर्षाच्या आठवणी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक ब्रेबॉर्न स्टेडियम म्हणून आहे. हे ब्रेबॉर्न स्टेडियम जे आहे ते कोणाच्या नावाने आहे तर ते त्या ठिकाणी पुढे नमूद केलेलं आहे, ते नंतर सांगतो. ब्रेबॉर्न स्टेडियम उभारला आणि त्या ठिकाणी तो लहान होता त्यावेळेस, आणि त्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरती मुंबईकर रसिकांना त्या भव्य स्टेडियमची उभारणी म्हणजे मोठी अपूर्वाई होती. चकरा मारून मी ते अडंबंब स्टेडियम शाळकरी वयात पाहून आलो होतो. त्याच्या अगोदर क्रिकेटचे तिरंगी चौरंगी सामने त्या ठिकाणी व्हायचे. आणि एक याच्यामध्ये असं आहे की हे करत असताना त्यांनी जो अनुभव घेतला त्यावेळेचा, म्हणजे क्रिकेटचे सामने बघायचे, त्याच्यानंतर ती धावती वर्णनं असायची रेडिओवरती आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या साप्ताहिकामध्ये वर्णन करणारे जे असे काही लेखक होते त्यांचा अनुभव त्यांना आलेला आहे. असे कोण कोण होते बघा. नवा काळ या दैनिक व्हायचं, त्याच्यामध्ये मुंबईतल्या क्रिकेट सामन्यांची अत्यंत चटकदार वर्णनं रकाने भरून यायची. नवा काळ संपादकीय काम करणारे कैलासवासी भारा धुरंधर हे रसिक पत्रकार क्रिकेटच्या सामन्याचे वृत्तांत लिहायचे. माझ्या हिशोबाने मराठी वर्तमानपत्रामधून क्रिकेटच्या सामन्याची धावती वर्णन करणारे भारा धुरंधर हे मराठीतले पहिले लेखक असे ते म्हणतात. त्याच्यानंतर धुरंधर हीच क्रिकेट विषयक मराठी लेखनाची गंगोत्री. मराठी वाचकांना क्रिकेट विषयक वृत्तांत वाचायला लाभले ते भारा धुरंधर आणि सुंदर मानकर यांनीच. नभोवाणीवरून म्हणजे आकाशवाणीवरून, म्हणजे नभोवाणी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि त्यावेळी रसाळ कॉमेंट्री सांगणारे असे त्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. दुर्मिळ ते तसं. तल्ल्यार खान हे ज्यावेळी कॉमेंट्री करायचे बघा, इथले उत्कृष्ट करायचे ते की ऐकणाऱ्याला प्रत्यक्ष मैदानाचा सामना पाहतो की काय असं वाटायचं. याबद्दल त्यांनी चांगलं वर्णन केलेलं आहे, तुम्ही वाचायचं असं मला वाटतं. बॉबी तल्लार खान हेच हिंदुस्थानातल्या क्रिकेटच्या कॉमेंट्रीचे म्हणजे धावत्या वर्णनाचे जनक आहेत असं त्यांना म्हटलेलं आहे त्यावेळेस. त्याच्यानंतर नासी फटके, तर बाळ पंडित वगैरे मराठीतून समालोचन करायचे, म्हणजे मराठीतून कॉमेंट्री सांगायचे. त्याच्यानंतर के.सी. नायडू, मोहम्मद निस्सार, लाला अमरनाथ त्यांचं त्यावेळेचं क्रिकेटचं सगळे हे धुरंधर, अमरसिंग, विजय मर्चंट
याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. बॉबी तल्ल्यार खान आपल्या ओघलत्या वल्लीने गुणांची तिखट मीठ लावून मंडळींना अधिक मोठं केलं. त्याच्यातला सी.के. नायडू जो होता बघा, तो इंदूर सामन्यात 6 फूट उंच, काळा वर्ण, भक्कम हाडपेर, रुंद मनगड, आक्रमक फलंदाजी ही त्यांची वैशिष्ट्य. त्याच्याबद्दल त्यांनी वर्णन करताना असं लिहिलं, चौकार मारणं हे के.सी. नायडूच्या हातचा मळ. धावपट्टीवर 5-6 टांगा टाकल्या की त्याचं धाव पूर्ण होईल. 5 वेळा असे नेट टाकले की त्याचं पूर्ण व्हायचं. असं त्यांनी निहाळलेलं होतं त्या सगळ्या क्रिकेटरांना त्यावेळेस. आणि त्यावेळी ते भारतीय संघाचे कप्तान होते. त्यांचा शिष्य जो होता, पट्टे शिष्य, त्याचा चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज मुस्तक अली, म्हणजे त्याचा जो शिष्य तोही तसाच के.सी. नायडू सारखाच होता, असं त्याचं ते वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर किती मिनिटं? 5 मिनिटं. वेगळ्या वाटेवर म्हणजे कसं आहे, रवींद्र पिंगे हे लिखाण करता करता कुठेतरी वेगळ्याच वाटेवर गेले. आणि त्या वेगळ्या वाटेवर गेल्यानंतर त्यांनी म्हणजे कसं आहे माहिती आहे, वेगळ्या वाटेवर म्हणजे जे त्याचं जे आयुष्य आहे ते वेगळ्या वाटेवरच गेलं. म्हणजे कसं वेगळ्या वाटेवर गेलं, त्याचं खूप आहे सांगण्यासारखं. म्हणजे तो नाटकामध्ये म्हणजे नाटकामध्ये त्याचा प्रवेश झाला. आणि प्रवेश ज्यावेळी झाला बघा, तो प्रॉम्प्टर म्हणून झाला. आणि नाटकामध्ये एखादा जर प्रॉम्प्टर असेल, तो जर सारखा नसेल तर नाटक कुठच्या कुठे जाणार. तसंच ह्याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे नाटकाचा प्रॉम्प्टराची भूमिका त्याला दिलेली आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे वेगळ्याच वळणावरती, म्हणजे लेखक कुठे आणि प्रॉम्प्टर कुठे, म्हणजे ते एक वेगळ्या वाटेवरती आहे. थोडक्यात संपवा असं म्हटल्याबरोबर कमी वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करतो. काही अड्डे म्हणजे वाचनाचे अड्डे जे असतात, म्हणजे मोठ्या मोठ्या लेखकांचा सहभाग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लाभला. परंतु तो सहभाग जो होता ना, तो वेगवेगळे असे धुरंधर लेखक त्यांचे अड्डे होते, त्यांचं साहित्यिक मंडळ होतं. त्या ठिकाणी त्यांचा सहभाग त्यांना लाभला. म्हणून त्या अड्ड्यावरती त्यांनी एक चांगलं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हस्त आंदोलन याच्यातली एकच गोष्ट मी सांगतो की थोरात खेरीस थोरो नावाचा एक लेखक होता. त्याच्यावरती त्यांचा भरपूर प्रभाव पडला, म्हणजे रवींद्र पिंगेवरती. त्यांनी आपल्या जीवनातली एक कथा या ठिकाणी सांगितली आहे. ती कथा मी थोडीफार वाचतो, खरंच ऐकण्यासारखी आहे म्हणून मग नोंद करून ठेवली आहे. थोरो अंधाऱ्या पोटमाळ्यावर राहायचा. तिथे धुळीचा थर साचलेला होता, पण थोरोनी ही धूळ कधीच झटकली नाही, कारण त्या धुळीत रेणू एवढे जीव सुशील असत, सूक्ष्म कीटकांचे वंश चरत असत. इतक्या इवल्याशा कीटक निर्माण करायला निसर्गाला केवढं प्रचंड सपासव्यस करावा लागतं. पोटमाळ्यावरल्या त्या धुळीच्या थरात थोरो अलगद बसायचा, वावरायचा, तिथे झोपायचा. परिणामी धुळीच्या संसर्गाने त्याला क्षयरोगाची नांगी टाकली. म्हणजे थोरो हा असा लेखक आहे, तो निसर्गावरती भरपूर प्रेम करायचा. निसर्गातली धूळ, त्या धुळीतून कीटक तयार होतात. त्यामुळे निसर्गातली पाने म्हणा, फुलं म्हणा, म्हणजे कोणालाच काही इजा करायची नाही असा पद्धतीचा लेखक. म्हणजे त्या थोरोबद्दल त्यांनी खरंच चांगलं या ठिकाणी मांडलेलं आहे. आयुष्यातलं अविस्मरणीय. आयुष्यातलं विस्मरणीयमध्ये शेवटी त्याच्या आयुष्यात म्हणजे एकच प्रसंग सांगतो या ठिकाणी. एक कसं आहे माहिती आहे की एकदा एका कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये तो एक प्रसंग सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विस्मरणीय क्षण त्यांच्या जीवनातला रवींद्र पिंगेच्या. मालाडच्या लोकमान्य टिळक वाचनालयात आनंद देणारी पुस्तकं या विषयावर मी रंगून राहिलो. श्रोतेवर्ग खुश झाले. भाषण संपल्यानंतर आभार मानताना तिथले एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संस्कृतचे व्यासंगी प्राध्यापक रमेश खेर यांनी एक आठवण सांगितली. कसली आठवण बघा, म्हणजे ह्याचं जो आयुष्यातलं विस्मरणीय आहे बघा, ते कसं अस्मरणीय आयुष्यातलं ते त्यांनी नमूद केलेलं आहे. मुंबईतले एक प्राध्यापक दारूच्या आहारी गेले. त्या व्यसनातले धोके मित्र त्यांना समजावून सांग, त्यांना संसाराची परत परत आठवण करून देत, पण ते मद्यपी काही ते मनावर घेईना. त्या व्यसनाने त्याला घेऊन टाकलं. सर्व हितचिंतकांचा नाईलाज झाला. म्हणजे ते मद्य पिणारे होते, आपले मद्य कसंच सोडत नव्हते, दारू पिण्याचं व्यसन. शेवटी काय होतं तर बघा, एकाच फांदीवरली पाखरं
ही प्राजक्ताची फांदी या माझ्या कथा संग्रहालयातली कथा प्राध्यापक खेरने वाचली आणि ती गहिवरली. माझी ती कथा दारूच्या एका गुप्त्यात घडलेल्या प्रसंगाची पूर्णपणे काल्पनिक मालिका आहे. ती कथा त्या मद्याच्या आहारी गेलेल्या त्या व्यसनी प्राध्यापकाला वाचायला दिली. पुढे घडलेला चमत्कार प्राध्यापक खेरानी या शब्दात सभेला सांगितला. विश्वास ठेवा मंडळी, पिंगेंची एकच फांदीवरली पाखरं ही कथा त्या व्यसनसक्त मित्राने वाचली. मात्र तो खाटकन भानावर आला. त्याने क्षणभर डोळे मिटले, तिथल्या तिथे जाहीर केलं, या क्षणापासून मी दारू सोडली म्हणजे सोडली. यापुढे मद्याचा एकही थेंब मी घेणार नाही. माझा निर्णय वज्रलेप. म्हणजे रवींद्र पिंगेने लिहिलेलं ते एकाच फांदीवरली पाखरं हे वाचल्यानंतर दारू सोडावी लागली. म्हणजे काय लिखाण असेल याचा तुम्ही विचार करू शकता. नमस्कार. रवींद्र पिंगे यांच्या स्नेहतरंग या पुस्तकावर मी आता थोडक्यात विवेचन करणार आहे. तत्पूर्वी या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करतो. तर पुस्तकाचं शीर्षक आहे स्नेहतरंग. भाषा मराठी, साहित्य प्रकार व्यक्तिचित्रांचा संग्रह. म्हणजे हा त्यांचा जो संग्रह आहे तो 10वा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. लेखक रवींद्र पिंगे सर्वांना माहिती आहे. प्रकाशक सौ सविता सुधाकर जोशी. त्याचबरोबर मुखपृष्ठ जे आहे ते रवी मुकुल यांनी केलेलं आहे आणि मलपृष्ठ जे आहे ते त्यांचा मुलगा सांबप्रसाद पिंगे यांनी केलेलं आहे. ही जी आवृत्ती आहे ती 26 जानेवारी 2008 मधली आहे. पुस्तकाची किंमत 150 150 रुपये. पृष्ठ संख्या आहे 138. लेखकाचा मी आता थोडक्यात परिचय करत नाही, कारण काय आताच आणि पहिल्या कार्यक्रमात परिचय झालेला आहे. गावडे सरांनी परिचय करून दिलेला आहे. तरी पण जर तुम्हाला त्यांच्याबद्दल सखोल असं जर समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं सुखाची एक पाकळी हे जे पुस्तक आहे याच्यात पहिलंच जे प्रकरण आहे माझे बाबा आणि मी, त्याच्यात संपूर्ण कुटुंब आणि त्यांची माहिती कुटुंबाबद्दलची दिलेली आहे. तुम्ही वाचू शकता. लेखकाचा परिचय मी आता करत नाहीये, सरळ पुढे जातो. प्रकरणाची संख्या म्हणजे एकूण इथं जी अनुक्रमणिकेत प्रकरणं आहेत म्हणजे व्यक्तिचित्र जी आहेत ती 38 आहेत. मी ठराविकच व्यक्तिचित्र इथं निवडलेली आहेत. पुस्तकं आणि त्यांचे पारितोषिक मी सांगत नाही, आता गावडे सरांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगतो आणि पुढे जातो. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांनी जन्माला येऊन काही ना काहीतरी ठळकस, मुद्दाम तो शब्द त्यांनी वापरलेला आहे, ठळकशी अशी विधायक कामे केली त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने लेखकाने विशेषणयुक्त शीर्षकासह कृतज्ञतेने लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटी घेतलेल्या आहेत व आपल्या परीनं सहकार्यही करण्याचं महान कार्य त्या व्यक्तीबरोबर केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास ही जी व्यक्तिचित्र 38 आहेत ही मग तो कवी असू दे, लेखक असू दे, संपादक असू दे, प्रमुख संपादक असू दे, गायिका असू दे, प्रवास वर्णने लिहिणारे असू दे लेखक, तर अनेक जे लेखक आहेत इथं नावं दिलेली आहेत. लेखक, लेखिका, पत्रकार, संपादक, त्याचबरोबर समाजसेवक, परोपकारी, प्रकाशक इत्यादींचा याच्यात समावेश आहे. इव्हन पुढारी सुद्धा आहेत, लोकमान्य टिळकासारखे. तर त्यांच्या प्रत्यक्ष आठवणी ज्या आहेत त्या या पुस्तकात दिलेल्या आहेत. आणि हे पुस्तक वाचताना अनुक्रमणिका जर काढली तुम्ही, त्यांच्या नावासमोर विशेषणयुक्त शीर्षक असं का म्हटलेलं आहे, तर पहिलं जसं आता गावडे सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांचं शीर्षक पहिलं वाचायचं नाही. पहिलं जे काय दिलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा हे शीर्षक जे दिलेलं आहे ते योग्य शीर्षक आहे. पुस्तक वाचत असताना शीर्षक न वाचता त्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही सुरुवातीला वाचत असाल तर तुम्हाला शीर्षक योग्य की अयोग्य हे बरोबर सांगते. प्रत्येक व्यक्ती जी आहे ती त्याचा वसंत ऋतू आणि पडझड म्हणजे त्याच्यात आलेला लिखाणाचा बहर, गायनाचा बहर,
संपादकीय बहर, असे प्रत्येकाचे बहर आलेले आहेत, म्हणून त्यांनी त्याला वसंत ऋतू म्हटलेलं आहे. आणि तो वसंत ऋतू आणि त्यांची जी पतझड जी आहे, म्हणजे काय, त्यांचं वृद्ध काळ जो आहे तो कसा गेलेला आहे ते. आता आणखीन एक या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की जी प्रकरणं याच्यात दिलेली आहेत, म्हणजे व्यक्तिचित्र जी दिलेली आहेत, ते व्यक्तिचित्रातलं त्यांचं बालपणही दिलेलं आहे, त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण आयुष्य काळातला जो वर्तमान काळ जे आहे, लिखाण केलेलं, त्याने मिळालेली पारितोषिकं सगळं दिलेलं आहे. पण यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः या लेखकांची भेट घेतलेली आहे, गायकांची भेट घेतलेली आहे, स्वतः त्यांच्या घरी त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना जाऊन भेटल्या. आणि समजा भेटायला मिळालं नसेल तर त्यांनी स्वतः पत्रलेखनही केलेलं आहे. जसं आता गजानन मांजरेकर सरांनी बघा त्यांना पत्रलेखन केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि पत्रावरून त्यांची ओळख झालेली आहे. अशाच पद्धतीनं ते स्वतः या लेखकांना किंवा ह्या महान व्यक्तींना स्वतः त्यांच्या घरी जाऊन मदत करायचे, त्यांच्याबद्दल आस्था दाखवायचे, त्यांची नेहमी चौकशी करायचे, अशा पद्धतीचं त्यांचं इथलं हे लिखाण आहे. थोडक्यात इथं सांगायचं झाल्यास महाराष्ट्राच्या जी पारितोषिके आहेत ती थोडक्यात सांगतो मी आणि महत्वाच्या मुद्द्याकडे जातो. रवींद्र पिंगे यांची प्रकाशित जी साहित्य आहे ते कादंबरी जे म्हणजे ज्यांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली तीच फक्त ठळक वाचतो आणि पुढे जातो. कादंबरी परशुरामाची सावली, कथा प्राजक्ताची फांदी, सुखाचं फूल, नंतर ललित लेख जे आहेत, मोकळं आकाश, मुंबईचं फुलपाखरू, बकुळ फूल, फूल मोहाची, नंतर आनंदी फूल, प्रकाशाची खिडकी, केसरी कमळ आणि व्यक्तिरेखा ज्या आहेत ते शतपावली, देवाघरचा पाऊस ज्याच्यात दळवीबद्दल आहे, दिवे लामण दिवे, नंतर देवाघरचा पाऊस जो आहे त्याच्यात त्याने 20 व्यक्तिचित्र रेखाटलेली आहेत. अंगणातलं चांदणं, तुषार आणि तारे, त्याचबरोबर त्यांचं प्रवास वर्णन जे आहे त्याच्यात आनंदाच्या 10 दिशा, आनंदव्रत दुसरी पौर्णिमा, नंतर पाश्चात्य साहित्य परिचय जो पश्चिमेचे पुत्र एक आहे, पिंपळपान आणि हिरवीगार पानं. माझ्याकडे ते हिरवीगार पानं पुस्तक आहे. याच्यात या पुस्तकाबद्दल मी आता सांगणार नाही, पण खूप वेळा असं म्हटलं जातं की एखादी व्यक्ती जर घडायची असेल तर काही प्रसंग घडले पाहिजे त्याच्या जीवनात, मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे, त्या प्रसंगातनं मग तो पुढे जातो आणि त्याला प्रसिद्धी मिळते. आता याच्यातलं जे हिरवीगार पानं जे आहे त्याच्यात चार्ली चॅपली याचं एक उदाहरण दिलेलं आहे. खूप वेळा आपण काय म्हणतो, एका पुरुषामागे स्त्री असते आणि ती स्त्री त्याला योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करते. पण या पुस्तकात त्याने काय केलेलं आहे की या पुस्तकात चार्ली चॅपली बद्दल त्याने त्याच्या मागे स्त्री नसून त्याच्या मागे त्याची आई होती. त्याचं कथानक मी पुढच्या कार्यक्रमात सांगेन तुम्हाला. आता आपण मुख्य मुद्द्यांकडे वळूया. तुम्हाला मी सांगितलं 38 इथं व्यक्तिचित्र दिलेली आहेत. त्याच्यातली काही ठळक जी आहेत ती 4-5च मी निवडलेली आहेत, बाकी वाचकाकरिता मी ही ठेवलेली आहेत. संपूर्ण पुस्तक वाचून काढलेलं आहे, पण त्याच्यातले 4-5 जे ठळक जे आहेत ते मी घेतलेले आहे. उदाहरणार्थ म्हणजे एक म्हणजे अमृता प्रीतम, शीर्षकच बघा कसं दिलेलं आहे, अमृता प्रीतम निरंतर साहित्य सेवेचा कित्ता असं त्या याला शीर्षक दिलेलं आहे. आणि ती पंजाबी लेखिका, 16 वर्षापासून ती लिहिते. तिचे 29 काव्यसंग्रह आहेत. नागमणी मासिकाची ती संपादिका, नंतर स्त्री दास्याला वाचा फोडणाऱ्या 24 कादंबऱ्या, त्याचबरोबर 15 कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांना 1982 मध्ये ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे. नंतर मुंबईला त्यांना पाटकर सभागृहात त्यांचा सत्कार झालेला. ज्ञानपीठ पारितोषिक ज्यावेळी मिळालं त्यावेळी लेखकांनी त्यांची मुलाखत घेतलेली, म्हणजे रवींद्र पिंगेनी, आणि त्यांना विचारलं कविता घराण्यातच होती. त्यानं प्रश्न केला तुम्हाला कविता कशा सुचतात, तर म्हणाले कविता घराण्यातच होती. कारण काय, तिने आपल्या बाबांचं नाव दिलं की बाबांचं नाव पियुष म्हणजे अमृत, आणि तिचंही नाव अमृता, म्हणजे ज्याच्या घरात मी जन्माला आले, जे माझे वडील पियुष म्हणजे अमृत, त्यांच्या
कुटुंबात मी जन्माला आली म्हणून माझं नाव अमृता. आणि झालं, पियुष म्हणजेच अमृता. अमृताच्या पोटी अमृत जन्माला आले आणि म्हणून माझं नाव अमृता, असं त्यांनी म्हटलं. 1947चा काल तुम्हाला माहित आहे. त्यावेळी कत्तल आणि निर्धन झाल्यामुळे बिचाऱ्यांना लाहोर, डेहराडून असं करत करत दिल्ली प्रवास करावा लागला. दिल्लीत मग एका अधिकाऱ्याला त्यांनी म्हटलं, साहेब मला नोकरी मिळेल का? तर ते म्हणाले तुम्हाला काय येतं? तर म्हणाले मी कविता करते, मला चांगल्या प्रकारे कविता करता येतात, मला नोकरी द्याल का? तर तो भला माणूस होता, त्याने म्हटलं तुला उर्दू येते का, म्हणजे उर्दू भाषा येते का? तर ती म्हणाली हो मला उर्दू येते. तसं असेल तर काय करतो, नभोवाणीत उर्दू जे आहे त्याचा कार्यक्रम करायचा आहे. 3 महिन्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे मी तुम्हाला देतो, पण हे 3 महिन्याचं जे आहे ते तात्पुरतं असेल आणि पुढचं जे काय असेल ते नंतर तुझ्या ह्या कामाबद्दल मला जो काय आढावा मिळेल त्याच्यावरनं मी तुला पुढचं काय ते देईन. तिनं नभोवाणीवर व्यवस्थितपणे काम केलं आणि 3 महिने सहज गेले. 3 महिने गेल्यानंतर तो जो भला माणूस होता त्याने म्हटलं बाबा तुझी कामगिरी उत्तम आहे, तू आता काय कर, तुझ्या या कामानं मी समाधानी आहे, आता पुन्हा एकदा हा करार आम्ही तुला 3 महिन्याचा वाढवून देतो. लेखनाला जो काय विषय असेल तो देणे, त्यांना गाठणे, त्याचबरोबर ध्वनिक्षेपण करणे, ही कामगिरी आता तुझ्यावरच असेल. 1948 साली दिल्ली आकाशवाणीवर उर्दू भाषिकांची कंत्राटी म्हणून स्टाफ म्हणून तिला नंतर घेण्यात आली. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, 3 महिन्याच्या कालावधीत तिने आपले सर्व गुण, जे म्हणजे काम करण्याची पद्धत, हातोडी, नभोवाणीवर काम करणं, हे तिनं व्यवस्थितपणे केल्याबद्दल तिला पुढे 3 महिने मिळाले आणि सहज तिनं आपल्या ह्याच्यात प्रगती केली. असं करता करता तिने 12 वर्ष हे काम केलं आणि 12 वर्ष काम करत असताना तिनं स्वतः हे सायकलनं प्रवास करून केलेलं आहे. मगाशी जसं आणे, 12 आणे, 4 आणे विषय आलेला बघा. पुढे आशा भोसले यांचा विषय आहे, तिने 10 पैशानं सुद्धा प्रवास केलेला आहे आकाशवाणीवर जाताना, तो विषय पुढे आहे. तर 12 वर्षे काम केलं आणि तो कसा, सगळी जी धावपळ होती की नाही ती सायकलनं प्रवास करायची. ह्या धावपळीत झालं काय, ती दिल्लीत असल्यामुळे तिची इंदिरा गांधींची भेट झाली. इंदिरा गांधीची भेट झाल्याबरोबर तिनं काय केलं, त्यांना नभोवाणीवर बोलावं. कुणी? प्रीतमनं. कळलं ना, अमृता प्रीतमनं. झालं, त्या धावपळीत इंदिरा गांधीची गाठ झाली, रेडिओवर त्यांना आणलं, त्यांना बोलायला लावलं आणि असं करता करता त्यांची मैत्री झाली. 1955 साली पंजाबी भाषेचे साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला. हे कुणाला कळलं? परत इंदिरा गांधींना कळलं. त्यांनी लगेच इंदिरा गांधींनी त्यांची भेट घेतली आणि राज्यसभेवर त्यांना नेमलं. राज्यसभेवर नेमल्यानंतर परदेशी वाऱ्या सुरू झाल्या. वैयक्तिक मी त्यांच्याबद्दल वाचत नाही, पुढचं सांगतो. एकदा काय झालं, इंदिरा गांधी यांची भेट झाल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांना पुढे भरपूर मदत केली. झालं काय, नभोवाणीवर काम करणारी आकाशवाणीवर काम करायला लागली. आकाशवाणीचं काम चांगल्या तऱ्हेने केल्याबद्दल तिला इंदिरा गांधीनं तिथं नेमल्याबरोबर, कारण मैत्री झाल्याबरोबर आपोआप काय झालं, त्याचे प्रवास जे होते की नाही, परदेश दौरे, ते सुरू झाले. आणि त्या काळात काय झालं, ती म्हणाली आपण लेखन करत असतील, माझं लिखाण भरपूर आहे, मी कधीही वाईट लिहिलं नाही की जेणेकरून माझ्या हातातून लेखणी जी आहे ती वाईट तऱ्हेनं त्याचा जो प्रवाह आहे तो जाऊ नये. तर एक दिवस झालं काय, एक प्रसंग दिलेला आहे. एकदा एका कारभाऱ्यानं तात्पुरती सोय म्हणून अमृता हिच्याकडे हिशोबाचा कागद आणला आणि तो खोटा कागद होता आणि तिला सांगितलं तू याच्यावर सही कर. ती म्हणाली मी आजपर्यंत जे लिखाण केलेले आहे ते लिखाण त्याच्यात खोटं नाटं काही नाही, आज मी या इथं तुझ्या कागदावर सही करणार नाही. ज्या हाताने मी लेखन करते त्या हाताने मी खोटं काम करणार नाही, असं त्यातून तिथं वाक्य दिलेलं आहे. तुम्हाला 83 वर्ष झाली लेखकानं विचारलेलं आणि एवढं असून सुद्धा
म्हातारपणातले दिवस तुम्ही कसे काढता? म्हणजे बघा 83 वर्षापर्यंत ती लिहायची आणि त्याच कालावधीत लेखकाने त्यांना प्रश्न केला की बाबा रे, तुम्हाला आता 83 वर्ष झाली, मग तुम्ही अजूनही लिखाण कसं करता? आणि तुमचं हे जे म्हातारपणातलं आयुष्य तुम्हाला कसं वाटतं? तिनं उत्तर दिलं, ज्यावेळी आपण साखर पाणी पितो आणि साखर पाण्यातल्या ग्लासातला म्हणजे त्या पेल्यातला शेवटचा जो घोड असतो त्याच्यात उरलेली साखर असते आणि थोडं पाणी असतं, ते जे पिल्यानंतर वाटतं तेच म्हातारपण, असं तिने त्याला चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलं. पुढे 84 वर्षा वेळी त्याने काय केलं, घरात ती एक दिवस अशीच काम करत असताना पडली आणि पडल्यामुळे 84वं वर्ष तिचं आणि 84 वर्षापर्यंत ती लिहायची, पण एक दिवस आलं काय, ती अशीच पाय घसरून घरात पडली आणि तिची कंबरडीची जी हाडं होती ती मोडली. जन्माची ती अपंग झाली. नशिबी म्हणाली आपला वसंत ऋतू गेला. जसं मगाशी गावडे सरांनी सांगितलं, काही काही शब्द जे वापरलेले आहेत, नशिबातला वसंत ऋतू गेला म्हणजे लिखाणातलं जे माझे काय होतं ते सगळं गेलं आणि शेवटी झालं काय, जाग्यावर पडल्यामुळे लिखाण बंद झालं. तिथला जो पंजाबचा मुख्यमंत्री होता त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली. आकाशवाणीवरून आवाहन केलं की त्यांना मदत करा म्हणून. आणि स्वतः लेखकांनी त्यांचे एक मित्र आहेत इम्रोज म्हणून, कौटुंबिक मित्र, ते चित्रकार, त्यांना त्यांनी कळवलं की मी थोडी मदत घेऊन येऊ शकतो का? तर ते म्हणाले त्यांची शेवटची घटिका चालू आहे, आपण न आलेलं बरं, काय असेल ते मी पाठवतो, असं लेखक म्हणाले. पण झालं नेमकं काय बघा, इथं दिलेलं आहे. आकाशवाणीवरून आवाहन केलं, अमृताला भरपूर मदत मिळाली. लेखकांनी दूरध्वनीवरून विचारलं की बाबा रे, मी तुम्हाला थोडे पैसे दिल्लीला घेऊन येऊ का? तर ते म्हणाले, उत्तर आलं त्यांचं, अमृताजी ग्लानीत आहेत, कालच कोल्हापूरच्या पाटीलने त्यांना पैसे पाठवलेले आहेत, तेही भेटायला बघत होते पण त्यांनाही त्यांनी नाकारलेले आहे, त्यांचीही भेट नाकारलेली आहे. शेवटी झालं काय, 84व्या वर्षात तिचं पदार्पण झाल्यानंतर वसंत ऋतू गेला तो गेलाच, पण ती तिथल्या तिथं त्याच जागेवर आपल्या खोलीत मृतावस्थेत पडल्याबरोबर तिला काय आवडायचं, तर तिची शेवटची इच्छा ते इम्रोज जो होता की नाही त्यानं सांगितलेली आहे की प्रेताला काय करायचं. तर त्यांनी तिच्याजवळ ज्या ओढण्या होत्या, ती तिची शेवटची इच्छा होती की सगळ्या ज्या ओढण्या ज्या आहेत त्या सगळ्या ओढण्या, वेगवेगळ्या रंगाच्या ओढण्या काय करा, मला गुंडाळा आणि माझा अग्नी द्या. अशा प्रकारचं हे एक पहिलं प्रकरण. सांगायचं तात्पर्य एवढंच या पहिल्या प्रकरणात की लेखक फक्त लेखक नव्हते, तर ते एक दानशूर व्यक्ती सुद्धा होती. स्वतः भेटी द्यायचे न पेक्षा दूरध्वनीवरनं त्यांना फोन किंवा विचारपूस करायचे, इवन प्रसंगी त्यांना मदत करायचे. अशा प्रकारचं हे याच्यात लेखन आहे. दुसरा जो प्रकार आहे श्यामलाल गुप्ता, तत्वनिष्ठ संपादक. मी काय केलेलं आहे इथं, पहिलं जो आहे ती लेखिका निवडली, दुसरा जो आहे तो संपादक. आता संपादक म्हटल्यानंतर आजचे संपादक आणि पूर्वीचे संपादक लेखकानं इथं वर्णन केलेलं आहे. पहिला जो संपादक आहे तो म्हणजे हा, त्याच्यात त्याने म्हटलंय तत्वनिष्ठ संपादक. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की तत्वनिष्ठ जो असतो तो त्या मुद्द्यावर आपण चोख कामं करत असतो. यांचा जन्म झाला तो लाहोरमध्ये 1912 मध्ये झाला. शिक्षण लाहोरमध्येच झालं, इंग्रजीत BA MA. श्यामलाल हे पाळण्यातलं त्यांचं नाव आणि त्यांचं पंजाबी घराणं असल्यामुळे आडनाव खरं त्यांचं गुप्ता. स्तंभलेखनासाठी ते नेहमी काय करायचे, आदिल म्हणून नाव वापरायचे आणि सर्व आयुष्य स्वतंत्र बाण्याच्या ऐटबाजीतच त्यांचं गेलेलं. म्हणजे कसं, तत्वनिष्ठ संपादक म्हणजे कसा असतो त्याची इथं उदाहरणं दिलेले. 1934 साली इंग्रजी पत्रकारितेचा
प्रारंभ त्यानं सुरू केला आणि तो कुठे गेला? हिंदुस्तान टाइम्समध्ये. नंतर 16 वर्षे हिंदुस्तान टाइम्समध्ये त्यांनी काढली. 1950 साली टाइम्स ऑफ इंडियाच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक झाले. म्हणजे बघा, पत्रकार ते संपादक आणि पुढे प्रमुख संपादक, अशा प्रकारे 1967 ते 1978 अशी 11 वर्षे त्यांनी टाइम्सचे प्रमुख संपादक म्हणून काम केलं. लाईफ अँड लेटर्स या साप्ताहिक स्तंभ ते आदिब ह्या नावाने, या टोपण नावाने लिहित असत. आता यांना तत्वनिष्ठ संपादक म्हणण्यामागचं कारणही त्याच्यात दिलेलं आहे. ते आयुष्यभर काय केलं त्यांनी? आपल्या स्वतःच्या मर्जीत जगले आणि संपादकीय मर्जीत जगले. ग्रंथ आणि ज्ञानी ही त्यांची जी माणसं होती, ही त्यांची मैत्री जास्त करून जे ग्रंथी आहेत किंवा ज्ञानी आहेत त्यांच्याबरोबर. राजकीय कार्यकर्त्यांबरोबर ते कधीही, पुढाऱ्याबरोबर कधी त्यांनी किंवा त्या पुढाऱ्यांना कॅबिनमध्ये कधीही आपल्या बोलावलेलं नाही आणि घेतलेही नाही. एकदा काय झालं, पंतप्रधानाकडून एक पत्र आलं छापण्याकरता. तर त्यांनी ते वाचलं, बघितलं की याला काही किंमत नाही, म्हणून त्याने त्याचं चुराडं केलं आणि डस्टबिनमध्ये टाकलं, अशा प्रकारचं. आणि संपादक म्हटल्यानंतर पानाचं पावित्र्य राखणं हे त्यांचं तत्व होतं. एकदा काय झालं, 150 शब्दांचा चिमुकलासा लेख त्यांच्याकडे आला, पण तो त्यांनी 11 वेळा त्यांना पुन्हा पुन्हा लिहायला लावला. कारण त्याच्यातल्या ज्या चुका होत्या त्या दुरुस्त करणं, त्याच्यातले जे ऱ्हस्व दीर्घ काय असतील ते दुरुस्त करणं, आणि तो जो लेख आहे तो व्यवस्थित 150 याच्यात आला पाहिजे या प्रकाराला. म्हणून त्याच्यात वाचून दाखवतो तुम्हाला. 150 शब्दांचा एक चिमुकलं स्फुट 11 वेळा नव्हे 14 वेळा लिहून त्याने नंतर तो छपाईला दिला. म्हणजे फेअर कॉपी करायला 14 वेळा त्यांना लिहावं लागलं. निवडक आणि कमीत कमी शब्दांनी संपूर्ण आशय लिहा असे ते नेहमी आपल्या हाताखालच्या कामगारांना सांगत असत. कारण वर्तमानपत्रात जर लिहायचं असेल तर ते शब्द मोजक्याच शब्दात लिहिणं हे गरजेचं आहे. आता त्यांचं वाचन जे होतं ते अफाट होतं. श्यामलाल गुप्तांचं दिवसाचे ते कमीत कमी 9 तास, म्हणजे जास्तीत जास्त 9 तास वाचनाकरता वापरत असत. ते जे काम करत असत त्याच्यातनं त्यांना जो मोबदला मिळायचा, जो पगार मिळायचा, त्याच्यातला 1/5 जो पगार होता की नाही तो पुस्तकाकरता वापरत असत आणि त्याच्यातनं ते पुस्तकं खरेदी करत असत. त्यांची खाजगी ग्रंथालय घरात होतं आणि स्वतः त्यांनी एक ग्रंथालय तयार केलेलं. आणि गप्पा गोष्टी, व्याख्यान, परिसंवाद याच्यापासून ते भरपूर दूर राहिले. कधीच ते त्याने ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या. त्यांना आवड होती ती म्हणजे बुक डेपोत जाण्याची. 2-2.5 तासात दुपारच्या वेळे 2-2.5 तासात ते बुक डेपोत जायची. आणखीन एक आवड होती ती म्हणजे त्यांना चित्रपट बघण्याची. आणि त्याच्यातलं त्यांनी बघा पथेर पांचाली हा चित्रपट, सत्यजित राय यांचा चित्रपट 1955 साली लिहिला आणि तो बघून त्यांच्या लेखन शैलीत भरपूर सुधारणा झाली, कमालीची सुधारणा झाली. वाचून वाचून श्यामलाल यांची नजर सुद्धा थकली. वयाच्या 91व्या वर्षी दृष्टीने त्यांना साथ देण्यास नकार दिला. वाचन भरपूर होतं आणि वयाच्या बरोबर 91व्या वर्षी त्यांना दृष्टीनं सातत्यनिष्ठ किंवा सातत्यशील लेखणीला त्याचं विराम पडला. 91व्या वर्षी त्यांचं लिखाण जे आहे ते बंद झालं. कारण काय, त्याची दृष्टी गेली. आणि आता ते म्हणत असत, म्हणजे जो त्यांचा वृद्धापकाल होता त्यावेळी ते म्हणायला लागले की बाबा रे, पूर्वीचं वर्तमानपत्र त्याच्यातल्या बातम्या आणि आताचं वर्तमानपत्र त्याच्यातल्या बातम्या जर तुम्ही वाचला असाल तर जमीन आसमानाचा फरक मला दिसून येतो. आणि ते वाचायला ते कंटाळत असत. पुढे 22 फेब्रुवारी हा त्यांचा शेवटचा दिवस आणि त्या दिवशी त्यांनी काय केलं, आपल्या खोलीत आपल्या बायकोला म्हणाले, मला वाटत नाही मी आजची रात्र काढेन अशी आणि निभावेन हा आजचा दिवस आणि रात्र, असं मला वाटत नाही. आणि बरोबर 23 तारीखला ते जिथं झोपले होते तिथंच मृतावस्थेत गेले. अशा प्रकारचं त्यांचं जीवन जे आहे हे लेखकाने एक संपादक कसा असावा त्याबद्दल दिलेलं आहे. तिसरं प्रकरण जे आहे ते कवी सुधांशू. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कवी सुधांशू म्हणजे कोण,
सुधांशू यांचं पूर्ण नाव हनुमंत नरहर जोशी. प्रभाकर सरांना हा विषय आवडणार आहे. त्यांचा जन्म 6 एप्रिल 1917 आणि औदुंबर येथे ते राहायचे. औदुंबर म्हणजे तिथं सांगली येथे दत्तात्रयाचं मंदिर आहे. त्या मंदिरातच ते पुजारी हे त्यांचं तिथं शिक्षण फक्त 7वी मराठी झालेलं, घरची शेती होती आणि बाकीचं काम म्हणजे दत्तात्रयाचं पुजारी पण, त्या देवळातलं, दत्ताच्या देवळातलं पुजारी पण. आणि त्यांना जे मित्र होते ते समानधर्मी मित्र त्यांचे, ते त्यांचं नाव इथं दिलेलं आहे सदानंद सामंत म्हणून. यांच्या संगतीने ते ग्रामीण भागात वर वाङ्मयीन प्रकार लिहायला सुरू करायचे. पण त्यांची जी आवड जी होती, त्याच्यापूर्वी त्यांनी भारत स्वातंत्र्याच्या काळात लपून छपून चळवळी करण्याचं काम, गुप्त वृत्तपत्र वगैरे देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 1974 साली त्यांना पद्मश्री मिळाला. तर दत्त दिगंबर जे आहेत, दत्तगीतांच्या लेखनाने घरोघरी प्रसिद्ध हे आहेत. कोण? हनुमंत नरहरी जोशी. त्यांचं खरं नाव, आता टोपण नाव सुधांशू, कारण त्यांनी ते, आणि शीर्षक कसं दिलेलं बघा, क्षणदर्शन. क्षणदर्शन त्याचा विषय पुढे उदाहरण दिलेलं आहे. तर त्यांचे जे लिखाण आहे ते जास्तीत जास्त दत्तगुरूंच्या आधारावरच आहे. पहिलं जे आहे ते दत्तगीत, दुसरं जे आहे गीत दत्तात्रय, तिसरं जे आहे दत्तगुरूंची गाणी सुंदर, नंतर चौथं भरली चंद्रभागा, आणि भक्तिगीतांचा 4 संग्रह आहेत त्यांचे. नंतर तुम्हाला माहीत असेल आर्यन पराडकर हे प्रसिद्ध गायक, त्यांनी दत्त दिगंबर दैवत माझे हे सुधांशू यांचंच गीत आहे. लेखक रवींद्र पिंगे यांनी त्यांची भेट घेतली. आणि ती भेट कशी घेतली? ज्यावेळी ते पूर्वी ज्यावेळी भेटायला गेले त्यावेळी, आता बघा, पहिले जे प्रकरण मी तुम्हाला वाचून दाखवलं की अमृता तिचं शेवटचे क्षण, नंतर संपादक त्याचे शेवटचे क्षण, आणि आता सुधांशू यांच्या घरी स्वतः ते गेले. आणि ते गेले कसे गेले तर इथं दिले बघा. रवींद्र पिंगे यांनी त्यांची भेट घेण्यासाठी 27 फेब्रुवारी 2006 औदुंबर येथे गेले. सांगलीला गेले. ते पहिलं कुणाचं दर्शन घेतलं? दत्ताचं दर्शन घेतलं. आणि दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर आता कुठे जाणार? ते सुधांशूच्या घरी जाणार. पण त्यांना लगेच आठवलं की दत्तात्रयाचं ज्यावेळी दर्शन घेतलं त्यावेळी त्यांना आठवलं की 30 वर्षापूर्वी मी माझ्या बाबांना घेऊन तिथं आलेलो, बाबांना दत्तात्रयाचं दर्शन दिलेलं, आणि 30 वर्षापूर्वी मी सुधांशूंची भेट घेतलेली. आता ते कसे असतील बरं, म्हणून त्यांच्या घरी जाऊया. म्हणून त्याने काय केलं, लगेच ते त्यांचा दरवाजा ठोठावला आणि घरात गेले. तर तिथं काय झालं बघा, शेवटचे क्षण इथं दिलेले आहे. 30 वर्षापूर्वी आपल्या बाबांना म्हणजे रामचंद्र यांना घेऊन ते दत्तात्रयाच्या पादुकांचं दर्शन करायला गेले होते. आणि दरवाजा ठोठावल्यावर सुधांशू सदन त्यांच्या घराचं नाव होतं. ते घर गाठलं. मुद्दाम येत आहे हे माहीत होतं, त्यांना माहीत होतं मी बाबा तिथं येणार आहे त्यांच्या भेटीला म्हणून. तरी पण आतील खोलीत बघा सुधांशू कशा अवस्थेत होते. तर त्यानं काय केलेलं, एक खुर्चीवर त्यांना बसवलेलं, आणि खुर्चीवर पट्टे असे बांधलेले त्यांच्या शरीराला, असे आणि असे, आणि ते खूर जे होते की त्यांना हे करून त्यांना बसवलेलं. म्हणजे त्यांची जी अवस्था जी होती, साप म्हणजे कशी की बाबा आताच जातील की नंतर जातील. जसे जे शब्द मगाशी सरांनी त्या दिवशी सुद्धा सांगितलेले बघा, मरणाला अनेक वेगवेगळे शब्द आहेत, ते या पुस्तकात आहेत, त्यांनी वापरलेले पुस्तकात. तर आतील खोलीत अतिवृद्ध अशा अवस्थेत त्यांना ते दिसले, आणि छातीपोटाला पट्ट्या बांधून तोल जाऊ नये, खाली पडू नये म्हणून त्यांना खुर्चीला घट्ट बांधलेलं. लेखकाने काय केलं, गेले, त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि हळूच त्यांच्या कानात बोलले, मी आलो. त्यांना तो आवाज परिचयाचा वाटला. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला ओळखलं, पण माझ्या पाया पडू नको, आज तो काळ नाही आहे म्हणाला पाया पडण्याचा, तो काळ गेलेला आहे. एवढ्यात त्यांची बायको तिथं आली, वृद्ध, आणि ती म्हणाली, आलास, माहित होतं तू येणार म्हणून. दुसरी गोष्ट, 30 वर्षापूर्वी तू येऊन गेला होतास,
मलाही आठवतं येताना तू तुझ्या वडिलांना घेऊन आलेलास. आणि वाक्य मी हे मुद्दाम वाचतो इथं. कानात खणखणीत आवाजात त्यांनी आपलं नाव सांगितलं. समजलं असं ते पुटपुटले. सुधांशू वाकून नमस्कार केला, पायांना हात लावला. वृद्ध पत्नी तिथं आली. ती तिथं हजर होती. तिनेही म्हटलं, बाळा मी ओळखलं तुला. मागे तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या औदुंबरच्या देवस्थानात आलेला, त्यावेळी तुम्ही आमच्याकडे आले. आता हे जे वाक्य मी वाचणार आहे ते वाक्य कसं आहे, स्वतः त्यांनी विचार केला की मला जाऊन त्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्या पायांना किंवा पदस्पर्श मला करायचे आहे, त्यांच्याशी नतमस्तक व्हायचंय असं लेखक म्हणाले आणि ते स्वतः गेले. त्यावेळी हे पहिलं वाक्य बोलले ते, म्हणजे मनात त्याने ठरवलं. वाक्य कसं आहे बघा. वृद्ध झाले की बातमी समजतात, सात्विक संपत्तीचे धनी असलेल्या त्या तपोनिष्ठाचं एकदा तरी मला पदस्पर्श करावा, एकदा तरी मी त्यांच्या पायाचा स्पर्श करावा असं मला वाटलं आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो. अशा पद्धतीचं हा एक प्रकार. दुसरं जे आहे ते इंदिराबाई हळबे, पान नंबर 37, आणि त्यांचं मातृमंदिर. हे जे लिखाण लेखकाने केलेलं आहे की स्त्री, पहिली शिकलेली स्त्री, इयत्ता पहिली शिकलेली स्त्री जीवन गौरव पुरस्कार मिळवणारी ठरली, त्याच्याबद्दलचं ते लिखाण आहे. तिच्याबद्दल त्यांनी लिहिलंय. त्यांचा जन्म जो आहे इंदिराबाई हळबे त्यांचं नाव, तर जन्म 1914, रत्नागिरीत त्यांचा माझगाव खेड्यात जन्म झाला. त्यांचं शिक्षण जे होतं की ते फक्त पहिली मराठी. आता 14व्या वर्षी त्यांचं लग्न झाले आणि सौ इंदिराबाई रघुनाथ हळबे झाली लग्नानंतर. आणि त्यांचा मुंबईत संसार थाटात चालू लागला. तिला वाचनाची गोडी तिच्या मिस्टरनी म्हणजे होम मिनिस्टरनी लावलेली. त्यांच्या नंतर त्यांना एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव मीना. लग्नानंतर 10 वर्षांनी बघा, नुकते कुठेतरी रोप वाढतंय, प्रफुल्लित होतंय आणि अचानक कोमेजून जाण्याचं काम होतंय. बरोबर लग्नानंतर 10 वर्षाने, म्हणजे जे मुलगी झाल्यानंतर 10 वर्षाने तिचे पती वारले. मुंबईत 1944 साली पळापळ झाली आणि म्हणून माय लेकरी म्हणजे ती मीना आणि ही इंदिराबाई कुठे आल्या, कोकणात देवरुखकडे आल्या. देवरुखमध्ये काय झालं, त्यांना अनंत हरी गद्दे आणि भागवत बंधू जे त्याचे होते त्यांनी त्यांना भरपूर मदत केली. आणि त्या आता काय पुरुष नाही म्हटल्यानंतर या मुलीचं संगोपन झालं पाहिजे, तर मला काहीतरी काम पाहिजे. त्या निमित्तानं ती परत देवरुखला आली. तिथं तिला जी मदत केली ती अशी की तिला पाळणा घरात ठेवली. पाळणा घरात म्हणजे काय, तर ते पाळणा घर हे मातृमंदिर होतं, त्याचं नाव मातृमंदिर. जिथं अडलेल्या ज्या स्त्रिया असतात बाळणपणाच्या वेळी त्यांना मदत करणं आणि त्यांची सुटका करणं, हे पाळणा घरात तिथं सगळं चालतंय. तर तिला काही तेवढा अनुभव नव्हता, म्हणून तिला नंतर 20 मे 1954 साली मातृमंदिर हे जे होतं त्याची स्थापना झालेली आणि ती देवरुखमध्ये एका पडवीत कोणाच्या तरी घरात सुरू केलेली. देवरुखात कसल्याही सोयी नव्हत्या. दुःखद घटना आणखीन एक तिच्या पुढे सुरू झाली. ज्यावेळी तिचं मातृमंदिरात प्रवेश झाला त्याच कालावधीत तिची मुलगी जी मीना होती ती लहान होती, पण तिची इच्छा होती, त्या मीनाची इच्छा होती की मी डॉक्टर होणार, डॉक्टर झाल्यानंतर मी रुग्णाची काय करणार, सेवा करणार, अशा प्रकारची तिची इच्छा होती. पण ती इच्छा पूर्ण आता ही आई करणार आहे. ते कसं झालंय बघा. दुःखद घटना म्हणजे कोणती, ती मुलगी वारली. अल्पवयातच वारल्यामुळे तिच्यावर आणखीन दुःखाचा डोंगर कोसळला. एका बाजूनं पती गेले, दुसऱ्या बाजूनं मुलगी गेली. नंतर इंदिराबाई एकाकी पडल्या. गांधीवादी सेवक
जे मामा म्हणून कोण होते की नाही क्षीरसागर, त्यांनी त्यांना भरपूर मदत केली. ते जे भाऊ जे होते की नाही तेंडुलकर, त्यांनीही मदत केली. आणि तिला काय केलं, मातृसेवा संघात परिचारिकेचं काम शिकवण्याकरता पाठवलं. कुठे, नागपूरला. आणि हे शिक्षण प्रावीण्यासह 3 वर्षात तिनं पूर्ण केलं. 3 वर्ष तिनं ते शिक्षण घेतलं. कुठलं तर बाळणपणात अडलेल्या बायकांची सोडवणूक कशी करायची. नंतर मुलीची इच्छा होती ती आता मी पूर्ण करणार आहे, असं करून तिनं पुढे काय केलं, आईनं लेकराची इच्छा पूर्ण करण्याकरता मला आता सेवाच करायची, मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मला आता सेवाच करायची, म्हणून तिनं मातृमंदिरानंतर, मातृमंदिर आहेच, त्याच्यानंतर तिनं काय केलं, गोकुळ म्हणून अनाथालय उभं केलं. त्याचबरोबर नंतर बालवाड्या सुरू केल्या लहान मुलाकरता. नंतर पाळणाघर सुरू केलं. महिला ग्रहवस्तू तयार करून विकणं, हे शेतकी विद्यालय, कारण त्या तिथं मातृमंदिराकडे भरपूर जमीन होती, शेतकी विद्यालय सुरू केलं. तिथं फार्म शिबिरं केली. मातृमंदिरातर्फे तांत्रिक विज्ञानावर आधारित शिक्षण दिलं शेतीचं. नंतर कटिंग, फिटिंग, वायरिंग, आणि शेवटी तिनं अपना घर हा प्रकार सुरू केला. म्हणजे हे करत असताना तिची कीर्ती आपोआप पसरत गेली सगळीकडे. आणि मातृमंदिराला हळूहळू लोकांकडून मदत यायला लागली. आणि तिचं नाव मावशी म्हणून ती लौकिक झाली. सगळ्यांची ती मावशी झाली. तर वयाच्या 78व्या वर्षी लेखकांनी जे इथं दिलेले आहे ते, तिला जे लाभलेले पुरस्कार, 1975 साली दलित मित्र म्हणून त्यांना पुरस्कार लाभला. 1977 साली फाउंडेशन पुरस्कार लाभला. आणि नंतर 1989 स्वर्गीय जमनलाल बजाज हा पुरस्कार. नंतर चतुरंगचा 1 लाख रुपयाचा जीवन गौरव पुरस्कार. लेखकांनी हे जे व्यक्तिचित्र उभं केलेले आहे ते शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिचित्र आहे. पहिलीतली, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, इयत्ता पहिली शिकलेली, जीवन गौरव पुरस्कारापर्यंत जाणारी तिचं व्यक्तिचित्र वाचल्यानंतर मी हे ठळक मुद्दे इथं दिलेले आहे. तुम्हाला मुद्दाम मी विनंती करतो की हे पुस्तक जरूर वाचा. कारण काय, याच्यात जे शब्द दिलेले आहेत त्याच्यात लिखाणाबद्दल, म्हणजे त्यांच्याबद्दल लिहिताना ते अतिशय मोजून मापून तोलून वापरलेले शब्द आहेत. आता त्याच्या पुढचं जे दिलेलं आहे ते नक्षत्र लख लोकमान्य टिळक. नाव सुद्धा बघा कसं, नक्षत्र लख लोकमान्य टिळक. पण इथं त्यांनी लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्याबद्दलचं काही दिलेलं नाही, तर त्यांच्या लेखनाबद्दल दिलेलं आहे, त्यांच्या पुस्तकाबद्दल दिलेलं आहे. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, त्यांना काय काय म्हणायचे बघा. लोकोत्तर व्यक्तिमत्व असं त्यांना म्हणायचे. नंतर भगवानही म्हणायचे. का तर पुढे दिले विद्यामग्न मन असलेली व्यक्ती. आणि त्याच्या पुढे म्हटलंय त्यांनी बुकवर्म, ज्याला आपण पुस्तकी किडा म्हणतो. एकदा काय झालं, त्यांच्याकडे पुस्तक संग्रहालय स्वतःच लोकमान्य टिळकांचं. ज्यावेळी ते याच्यात मंडाले तुरुंगात होते, तिथनं त्यांची सुटका झाली आणि ते आपल्या घरी आले. घरी येऊन बघतात, तुम्हाला माहित असेल, ज्यावेळी आपण काही गोष्टी व्यवस्थित ठेवतो, कळलं ना, एक उदाहरण सांगायचं झाल्यास मांजरेकर सर हे व्यवस्थित ठेवतात. झुकून कोणी जर हात लावला असेल तर त्यांना कळतं हे बाबा हल्लेलं आहे. तशाच पद्धतीनं लोकमान्य टिळक ज्यावेळी घरी आले, बघतात तर काय, तर कपाटातल्या काही जागा रिकाम्या दिसायला लागल्यात म्हणून त्यांना संशय केला. नंतर संशय बळावला. तो बळावला तिथं काय झालं बघा, संग्रहातील पुस्तके गायब. त्यांचे भाचे, म्हणजे लोकमान्य टिळकांचे भाचे, नाव दिलेले आहे, नाव श्री विध्वंस त्याचं नाव. त्यांनीच काढली असावी. मग झालं काय, ग्रंथशाळा आता परत पुन्हा नीट लावायची. आता जर नीट लावायची असेल तर ते टेबलावर चढावं लागतं, शिडी घेऊन वर राहावं लागतं आणि ती पुस्तकं लावावी लागतात. झालं काय, लोकमान्याच्या चिरंजीवांचे जे मित्र, म्हणजे त्यांच्या मुलांचा जो मित्र होता, प्राध्यापक नर फाटक, यांनी त्यांना मदत केली. तुम्ही पुस्तकं लावा, मी तुम्हाला तुमची पुस्तकं देतो. सगळी पुस्तकं पहिलं खाली काढली, परत लावायला सुरुवात केली. हे जे फाटक होते की नाही, नर फाटक, हे हुशार होते.
लोकमान्य टिळकांना ठेवायला लावली, कारण त्यांना कशी पाहिजे तशी त्यांनी ठेवू दे. पण यांची दुसरी चाल होती, ती कोणती? ज्यावेळी ते त्यांना द्यायचे आणि त्यावेळी ते पुस्तकं लावायचे लोकमान्य टिळक, त्यावेळी हे काय करत असत? उचललेलं पुस्तक हळूच उघडायचे. तर त्यांना काय मिळालं बघा त्याच्यात? लोकमान्य टिळक यांना तिथं ते दादा म्हणायचे सगळेजण. लायब्ररी पुन्हा नीट लावायची. लोकमान्य शिडीवर चढले. प्राध्यापक नर फाटक यांनी पुस्तकं देण्यास सुरुवात केली. प्रत्येक पुस्तक चाळायचे देताना, त्यांना वर देताना, आणि काय करायचे? थोडं मध्येच वाचायचे. आता पुस्तक काही संपूर्ण वाचू शकत नाही. काय वाचायचे? तर पुस्तकाच्या मार्जिनमध्ये लोकमान्य टिळकांनी पेन्सिलने केलेले मार्मिक निरीक्षण जे लिहिलेलं, तिथं टिप्पणी वगैरे लिहिली, ती काही नोंदी लिहिल्या त्या वाचायचे आणि पेन्सिलनं केलेल्या खुणा वाचायचे. म्हणजे थोडक्यात पुस्तक ज्यावेळी द्यायचो त्यावेळी प्रत्येक पुस्तकाचा त्यांनी आस्वाद घेतला. तो कसा? तर लोकमान्य टिळकांनी केलेल्या खुणावरनं, केलेल्या मुद्द्यानं, त्या टिपणवरनं, अशा प्रकारे त्यांनी. आणि मग ते पुढे म्हणाले, मी भाग्यवान. फाटक म्हणाले काय? मी भाग्यवान. का भाग्यवान? मी किती भाग्यवान की लोकमान्यांच्या सावलीत उभं राहून, कारण ते वर आणि मी खाली, लोकमान्याच्या सावलीत उभं राहून काय करतोय मी? त्यांनी संक्षिप्तपणे काय केलेलं? नोंदलेल्या भाष्यावर मी नजर फिरवत आहे. तिथलंच वाक्य, ते पुस्तकातलंच वाक्य त्यांनी ते इथं दिलेले. आणि मग लेखकांनाही वाटलं, रे बाबा, हे स्वातंत्र्य लढ्याचे हिरिरीचे पुढारी, आणि यांना वेळ तरी कसा मिळतो? म्हणून त्यांनी ते पुढे दिलंय की लेखकाने गीता रहस्याबद्दल त्यांना विचारलं. म्हणजे गीता रहस्य जे आहे त्यांनी लिहिलं, त्याच्यात विविध धर्मग्रंथाचा संदर्भ आहे. यांना वेळ तरी कधी मिळाला? एका बाजूनं आपण स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढतोय, दुसऱ्या बाजूनं गीता रहस्य लिहित आहेत, यांना वेळ तरी कसा मिळाला? आणि तिसरं त्यांनी त्याच्यात एक निष्कर्ष काढला, अरे दिवसाला 24 तास आहेत. लोकमान्य टिळकांना त्यांनी स्वतःचा हा 25वा तास दिवसाचा काढला असेल, म्हणून हे त्यांना शक्य झालं असेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याला एक मुद्दाम वाक्य दिलेलं बघा, विविध धर्माचे ग्रंथ संदर्भ त्या गीता रहस्यात आहेत. देशाच्या उग्र राजकारणात असून सुद्धा फुरसत तरी केव्हा लाभली, आपात मस्तक व्यस्त, असं तिथं विशेषण त्याला वापरलेलं आहे. आपात मस्तक व्यस्त म्हणजे काय? तर डोळा, नजर त्यांची पुस्तकाकडे, पण ती कशी? अरे दिवसाला 24 तास, 25 तासा म्हणजे 25वा तास यांनी तयार केला असावा, आणि म्हणून यांचं एवढं वाचन आणि लेखन झालं असेल. लोकमान्य अखेरचे जे दिवस आहे त्याबद्दलही लेखकांनी दिलेले. ते कसे की हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, तरी पण मी फक्त आठवण म्हणून सांगतो. अखेरचे दिवस कोणते? तर मिरजेचे देशभक्त कैलासवासी पुंडलिकजी कातगडे यांनी ते लिहिलेले आहेत, त्यांचे अखेरचे क्षण. काय झालं, एकदा लोकमान्य टिळक त्यांच्या भिंतीवरचं जे घड्याळ जे होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे, भिंतीवरचं जे घड्याळ होतं ते त्याचे जे काटे जे आहेत व्यवस्थित लावण्याकरता, किंवा वाचूनच दाखवतो मी, लोकमान्याबरोबर मुंबईतल्या फोर्ट भागातल्या सरदार ग्रहात कातगडे आणि लोकमान्याच्या अखेरच्या दिवसाची हकीकत लिहून ठेवलेली आहे त्यांनी. आणि लोकमान्य टिळक काय करायले? भिंतीवरच्या घड्याळाचे काटे नीट करायला वर चढले, स्टूलवर चढले, आणि पंखा फिरत होता. बरोबर एक पाती जी होती ती त्यांच्या डोक्याला आपटली, आणि आपटल्याबरोबर फिरणाऱ्या पंखाची पाती त्यांच्या मस्तकाला चुकून आढळली किंवा लागली, आणि दुखापतीमुळे लोकमान्यांना बधिरावस्थेत मृत्यू आला. हे त्यांची शेवटचे क्षण. म्हणजे जी मी आता काही प्रकरणं सांगितली तुम्हाला, प्रत्येकाचे शेवट, त्यांचा बहर, त्यांची सुरुवात, त्यांनी केलेले कष्ट हे आपल्याला दिसलेले आहेत. पुढे आणखीन जे आहे ते श्रीमती चंद्रा कर्नाटकी 100
शीर्षकच आहे की तिचं खरं नाव चंद्रावती, श्रीमती चंद्रा कर्नाटकी 100 म्हणजे ती 100 वर्षे जगली म्हणून 100. आणि लेखक ज्यावेळी तिथं बघा, तिचा जन्म 26 एप्रिल 2006 खानापूरचा, आणि नंतर 26 एप्रिल 1906 मध्ये तिचा जन्म, 26 एप्रिल 1906 मध्ये तिचा जन्म, आणि 26 एप्रिल 2006 मध्ये तिचा 100वा वाढदिवस. आणि बरोबर त्याच्या 10 दिवस अगोदर ही जी घटना आहे की नाही ती कुठली, तर श्रीमती चंद्रा कर्नाटकी हिचा जो वाढदिवस होता 100वा, त्याच्या अगोदर 10 दिवस लेखक त्यांच्या घरी गेले. म्हणजे बघा, वृद्धापकाळातच जास्तीत जास्त त्यांच्या गाठी भेटी दिसून आल्या. बघा, 100व्या वाढदिवसाच्या अगोदर 10 दिवस त्यांची भेट झालेली. मूळ नाव चंद्रभागा श्रीनिवास सातभट हे त्यांचं आडनाव. त्यांचा जो गौड सारस्वत ब्राह्मण, नंतर वडील श्रीनिवास नारायण सातभट. पोटापाण्यासाठी त्या बेळगाव इथं स्थलांतर झाल्या, आणि तिथं स्थलांतर झाल्यामुळे त्यांचं आडनाव कर्नाटकी झालं. आणि तिथं जी शिकवत होती शिक्षिका त्यांना, ती जी पारशी होती, तिला हिचं नाव घेता येत नव्हतं, म्हणून ती काय म्हणायची, तिला चंद्रभागा न म्हणता चंद्रा कर्नाटकी म्हणायची. तिला वर्गात ती काय म्हणायची शिक्षिका तिची, चंद्रा कर्नाटकी. तिचं मॅट्रिक जे आहे ते 1922, 1926 BA झालं संस्कृत आणि इंग्रजी घेऊन. नंतर 1929 MA तत्वज्ञान आणि संस्कृत घेऊन 1929 त्याच वर्षी पुण्यात हुजूरपागा शाळेत शिक्षिका म्हणून कामाला लागली. नंतर हायर डिप्लोमा इन एज्युकेशन 1935 साली त्यांनी घेतला. नंतर पुन्हा त्या हुजूरपागा येथे शाळेत शिक्षिका म्हणून झाल्या. 1948 साली इन्स्पेक्शन ऑफ गर्ल्स स्कूल हे तिला मिळालं. इन्स्पेक्शन ऑफ गर्ल्स स्कूल म्हटल्यानंतर कळलं, त्या शाळांना जाऊन भेटी द्यायच्या आणि त्या गर्ल्स स्कूलमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करायचं, कळलं ना. अशी मुलींची शाळा होती, सरकार मान्य शाळा असल्यामुळे तिला इन्स्पेक्शन करण्याची संधी मिळाली. 1950 साली पुण्यात तिची बदली झाली. 1956 साली पुण्यात उपसंचालक शिक्षण विभाग ही पदवी त्यांना मिळाली, बढती मिळाली. आणि 1961 साली त्या निवृत्त झाल्या. हिचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हिनं जीवनात आपल्या 13 वर्ष नोकरी केली आणि 45 वर्ष सेवानिवृत्ती घेतली. 45 वर्ष सेवानिवृत्ती घेतली आणि 13 वर्ष तिनं आपलं कार्यकाल जो होता तिने सेवेचा तो केला. पण खूप वेळा आम्ही म्हणतो रिटायर झाल्यानंतर हे बेकार, पण इथं ही बेकार नव्हती. बघा पुढे काय केलं तिनं. निवृत्तीनंतर 12 वर्ष गर्ल्स गाईड संस्थेची जिल्हा प्रमुख म्हणून बिना पगार काम करायला लागली. नंतर 15 वर्ष हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्थेच्या त्या व्यवस्थापिका झाल्या. तिथंही त्यांना काही पगार मिळालेला नाही. अशा पद्धतीनं निवृत्तीनंतर फुरसतीच्या वेळी कथा, कविता, प्रवास वर्णन किंवा पोवाडे वगैरे लिहायची. आणि निवृत्तीनंतर तिने बघा ही एवढी सेवा केली ती केलीच, स्वतः ती लग्न झाली नव्हती. तिने काय केलं नंतर की बाबा रे, आता निवृत्तीनंतर ही सेवा झाली, आता माझं घर आहे तेही तिनं विकलं आणि ते समाजसेवेकरता ते जे पैसे होते की नाही ते समाज सेवेकरता तिनं वापरले. आणि रास्ता पेठेत तिचं जे घर होतं की नाही ते समाज कार्य करण्याकरता संस्थांना पैसा तिनं मदत केला. आणि 85 वर्ष ओलांडल्यावर स्वतः तिनं काय केलं, आता मला तर कोण नाही, मला बघणारा कोण नाही, म्हणून तिनं तिथं संस्थेच्या हिंगण्याच्या वृद्धाश्रमात स्वच्छेनं प्रवेश केला. म्हणजे आता माझ्या या वयात मला बघणारा कोण नाही, मला सांभाळणारा कोण नाही, माझी जी काळजी घेणारा कोण नाही, म्हणून स्वतः तिनं काय केलं, त्या वृद्धाश्रमात आश्रय घेतला. अशा प्रकारची ही आशा भोसले, थोडक्यात सांगतो, सगळं सांगत बसत नाही. आशा भोसले तुम्हाला माहिती आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 3रं अपत्य. आणि 8 सप्टेंबर 1933 साली त्यांचा जन्म.
मगाशी जसं उदाहरण मी दिलेलं बघा, 10 पैशानं तिनं प्रवास केलेला आहे आकाशवाणीवर आपलं आवाज देण्याकरता. गणपतराव भोसले यांच्याबरोबर ती पळून लग्न झाली. 13व्या वर्षी ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांचे जे हे गणपतराव जे भोसले होते की नाही, ते वयानं त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. वयानं 20 वर्षांनी मोठे होते आणि घरातला विरोध असल्या कारणाने त्यांनी पळून लग्न केलं आणि 1966 साली गणपतराव यांचं निधन झालं. लवकरच निधन झालं. आशाताईंना 3 मुलं. थोरला जो मुलगा होता की नाही तो वैमानिक होता, पण त्या काळात कसं होतं, नाट्यसंपदा, नाट्यनिर्मिती, नाटकांना तेवढासा स्कोप नव्हता, म्हणून गायन ही कला तिनं पुढे जोपासली. असं म्हटलं जातं, लता मंगेशकर पुढे दिलेलं आहे ते, लता मंगेशकर ही जी आहे ती गाणं कोकिळा जरी असली तरी ही आशा भोसले जी आहे ती शास्त्रीय संगीत जे आहे की नाही त्याच्यात ती त्या घराण्यात चांगली होती. वाचून काही गोष्टी ज्या आहेत ते सांगतो तुम्हाला. 13व्या वर्षी झालं. 1966 साली गणपतराव यांचं निधन झालं. आशाताईला 3 मुलं. थोरला जो होता तो वैमानिक होता, पण त्याला संगीताची आवड असल्यामुळे तो काय करायचा, गाण्यांना चाली लावायची आणि त्या चाली लावल्यानंतर आशाताई त्या म्हणायची. आणि थोरला वैमानिक झाला. मुलगी जी होती की नाही तिचं नाव वर्षा, ती पत्रकार झाली. आणि धाकटा जो मुलगा होता तो आईच्या कार्यक्रमाला, कारण काय त्यावेळी गायन करणं आणि पोट भरणं एवढंच सुरुवातीचे काळ त्यांचे, तर आईच्या कार्यक्रमाची जी सगळी व्यवस्था जी आहे करायची कार्यक्रमाची ते तो करायचा. ती म्हणायची बघा, आवाज आपल्याला जर सारखा ठेवायचा असेल तर ती म्हणाली, मी कधी थंड पाणी पिलं नाही, आमच्याकडे फ्रीज नाही, मी दुसऱ्यांना फ्रीज दिले, मी कधी पार्ट्यांना गेली नाही, पार्ट्याला गेली असती तर सकाळी उठल्यानंतर माझा आवाज गेला असता, म्हणून ते टिकवण्याचं काम मी सातत्यानं केलेलं आहे. आईस्क्रीम कधी खाल्ली नाही, थंड पाणी कधी पिले नाही, पार्ट्यांना कधी गेले नाही, मी इतरांना फ्रीज दिले, असं ती म्हणायची. आणि आशाताई नेहमी म्हणतात की शेवटचं तिनं जे काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत की आपण म्हणतो की हे जीवन जे आहे ते कसं असावं. मला म्हणाले पतीचा जो सहवास आहे तो कमी मिळाला, पण जीवन जे आहे ते जीवनाला जगात 3 गोष्टी महत्त्वाच्या, असं ती म्हणते. जगात 3 गोष्टी सत्य आहेत, त्या म्हणजे कोणत्या, चांगुलपणा, मृत्यू, वर्तमान क्षण. आणि ते ज्यावेळी प्राप्त होतात त्याच वेळी तुम्ही सुखाने जगू शकतात. आणि म्हणून त्याने म्हटलंय पुढे की हृदयनाथ यांनी आशाताईकडून एकापेक्षा एक सुरेख अशा चाली लावून घेतल्या आणि म्हणूनही घेतल्या. आणि शेवटी म्हटलेलं आहे लेखकांनी, लता मंगेशकर ही जरी गायन कोकिळा असली तरी आशाताई ह्या शास्त्रीय संगीतात सरस होत्या. अशा प्रकारची वाक्य मी थोडक्यात 4-5च व्यक्तिमत्व इथं घेतलेली आहेत. मला साहित्य संगमनं ही संधी दिली त्याबद्दल मी साहित्य संगमचे कार्यवाह आणि साहित्य संगमचे सर्व सदस्य यांचा मी आभारी आहे. आणि पुढचं जे पुस्तक आहे हे हिरवीगार पानं, याच्यावर मी नंतर बोलणार आहे. जरूर आपण ही जी पुस्तकं आहेत, मी ही पुस्तकं कळणे येथील मुक्तद्वार वाचनालय तिथं काही मला पुस्तकं मिळाली आणि त्यांना सांगितलं मी ज्यावेळी यंदा आम्ही 13 मार्चपासून आपली रवींद्र पिंगेवरच सगळी पुस्तकांची हे असेल चर्चा, तर ते म्हणाले मी कोल्हापूरला, म्हणजे त्यांनी म्हटलं की कोल्हापूरला आम्ही पत्रक केलेलं आहे, त्याशिवाय फोन करून सांगितलेलं आहे, रवींद्र पिंगेंची जेवढी पुस्तकं मिळतील ती आम्ही तुम्हाला देऊ, असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. तर साहित्य संगम कळणे वाचनालयाचा सुद्धा आभारी आहे. एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद.